दिवसामध्ये आपण कालचा जो विषय होता, की शेळी पालन करताना कोणकोणत्या ब्रीड्स आपण शेळींच्या जाती आपण आणू शकतो आणि त्या कशा निवडायच्या, यावर आपला हा कालचा दिवस होता. तर आजचा देखील विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. जेवढी आपण शेळी आणताना किंवा निवडताना जशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस शेळी आणल्यानंतर किंवा ते आणायच्या अगोदर आपण गोठा कसा तयार करावा, त्याचे दैनंदिन व्यवस्थापन कसे करावे, हे देखील महत्त्वाचा एक भाग असतो. ज्यावेळेस आपण हे सर्व एक विचार करून आणि स्ट्रॅटेजी बनवून आपण गोठ्याचं नियोजन करतो. त्यावेळेस आता जसा आपला विषय झाला, की आता नाशिक जिल्ह्याकडे पावसाचं जसं वातावरण आहे, नेहमीच पाऊस असतो किंवा जसा निलेश सरांचाच फोन आलेला होता, की त्यांना इगतपुरी बाजूला जे जमिनीचं गोट फार्मचं तयार करायचं आहे. तर आता तिकडची जमीन म्हटलं तर पूर्णपणे ओली. पण त्याप्रमाणे जर आपण नियोजन केलं, त्याप्रमाणे आपल्या गोठ्याचं नियोजन केलं आणि त्यांचं व्यवस्थापन केलं, तर त्याचा फायदा होऊ शकतो. तर त्यावरच आजचं महत्त्वपूर्ण असा वेबिनार आहे. तर जास्त वेळ न घेता आजचं जे वेबिनार आहे, आपण त्याला सुरुवात करूया. प्रथमतः सरांचं स्वागत करूया आजच्या या वेबिनारच्या सेशनमध्ये आणि सरांना विनंती आहे, की आपण आजचं सेशन सुरू करावं. येस सर, थँक्यू व्हेरी मच. प्लीज मला स्क्रीन शेअरिंग साठी अलाउ करा. येस सर, येस, लगेच. सर्वांना विनंती असेल की आपापले जो माईक आहेत त्यांनी जो म्यूट करून ठेवा, जेणेकरून सर जे बोलतायत ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल. सुनील सर, तुम्हाला को होस्ट बनवण्यात आलंय. हो 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 जी. हो सर. सर दिसते ना स्क्रीन? येस सर, दिसतीये. ओके. सर्वांना नमस्कार. कुणाल सरांचे परत एक वार आभार मानतो की ती संधी त्यांनी मला दिली आपल्याशी हितगुज करायची. चित्रच दाखवते तुम्हाला आजच्या विषयाचं, ठीक आहे ना, की शेळ्यांसाठी निवारा आणि दैनंदिन व्यवस्थापन. आणि आम्ही जेव्हा पशुपालनाचा विचार करतो, मग गाय म्हैसींचा असो किंवा शेळ्यांचा असो, कोंबडीचा असो, आम्हाला कुठेतरी चर्चासत्र अशी आयोजित करायलाच पाहिजे. आम्हाला कुठेतरी बोलायला पाहिजे, आम्हाला कुठेतरी व्यासपीठ पाहिजे. प्रश्नोत्तर आमचे ऐकून घेणे, त्याची शंका निरसन करणे, प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळणे आणि चर्चा संवाद ह्या गोष्टी आपल्या झाल्याच पाहिजे. पशुपालन व्यवसायामध्ये ह्या गोष्टींचं खूप महत्व आहे. असो, अर्थात ही गोष्ट जाणूनच कुणाल सरांनी हे प्लॅटफॉर्म जे हे माध्यम जे आहे त्याचा उपयोग करत आपल्याशी कुठेतरी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, काल आपण बघितलं की शेळ्यांच्या विविध जाती कोणत्या आहेत, शेळ्यांची निवड करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात घ्याव्यात, शेळ्यांचं वय कसं, एक दात, 2 दाती, 4 दाती, 6 दाती, त्या सगळ्या आपण पाहिल्या. ह्या संबंधानं जे पीपीटी आहे, त्या पीपीटी सध्या मी सरांशी बोललोय. आपण पीपीटीचा विचार नंतर करूया. पहिले आपण ह्या गोष्टीकडे लक्ष राहूया की आपण फीस दिलेली आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण तयारी दर्शवलेली आहे की ह्या चर्चासत्रामध्ये, वेबिनारमध्ये ह्या आपल्याला वेळ काढायचा आहे आणि आपण तिथं उपस्थिती गरजेची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे बंधूंनो, की जितकं तुम्ही मला पाहून किंवा मी बोलतोय ते ऐकून जे तुम्हाला दिसते पीपीटी ते समजून घेता, तितकं नंतर नुसती पीपीटी पाहून तुम्हाला समजणार नाहीये. पीपीटी हा पर्याय नाहीये पाठवणे वगैरे. तर आपण त्याच्यावर नंतर आपण हे करूया. प्रथम मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जे आहे थोडस याबाबत लक्ष द्यावं की जितकी आपल्याला उपस्थिती दररोज लावता येईल आणि दररोज उपस्थित राहता येईल त्याकडे थोडंसं लक्ष द्या, वेळ काढा. असो, मुख्य विषयाकडे जातो. आजचा विषय जो आहे तो शेळ्यांसाठी निवारा किंवा त्यांचा गोठा कसा असावा आणि त्यांचं दैनंदिन व्यवस्थापन काय असावं. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. अर्थात मला एक दुसरं पण म्हणजे दुसऱ्या पद्धतीनं पण याला विचार करता येईल की आम्हाला दररोज कसं व्यवस्थापन करायचं आहे आणि शेळ्यांचा गोठा कसा असावा. असो,
शेळीपालन व्यवसायातून जर आपल्याला अधिक नफा घ्यायचा असेल तर करडांचं आणि शेळ्यांचं व्यवस्थापन हे आम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे. व्यवस्थापन ही एक कला आहे, ठीक आहे ना. इट इज अ आर्ट, मॅनेजमेंट इज अ आर्ट. परंतु ही अवगत आहे. आपण ती साध्य करू शकतो, ती मिळवू शकतो, ती हस्तगत करू शकतो, ती शिकू शकतो. आणि म्हणूनच बऱ्याचशा ह्या व्यवसायामध्ये आम्ही बघतो की व्यवस्थापन कसं करायचं, व्यवस्थापनाचे विविध पैलू कोणते आहेत आणि त्याचा तो विचार करून अंमलबजावणी कसं करायचं ह्यावर भर दिलेला असतो. आणि मॅनेजमेंट ह्या गोष्टीला खूप महत्व आहे. असो, शेळीपालन व्यवसायामध्ये सुद्धा शेळ्यांचं करडांचं व्यवस्थापन हे वेगवेगळं असलं पाहिजे. ते आपल्याला चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे. वर्गवारी आपल्याला माहित असली पाहिजे. असो, आणि आपण काल बघितलं की उत्तम अनुवांशिक गुणधर्म असलेल्या शेळ्या आपल्याला निवडायच्या आहेत, ठीक आहे. आणि मग हे करत असताना आणखी काही गोष्टी महत्वाच्या ज्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की गाभण शेळ्यांची करडांची योग्य जोपासना कशी करायची, नंतर करडे बांधण्याची जागा कशी स्वच्छ कशी असावी ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. करडांना भरपूर मोकळी आणि हवेची जागा मिळायला पाहिजे, ह्या गोष्टीचा पण आपण विचार करणं गरजेचं आहे. ह्या अगदी उथळ उथळ गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, वरवरच्या गोष्टी सांगितल्या व्यवस्थापनाच्या. त्यातून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्हाला लक्षात यायला पाहिजे किंवा येत असतील, म्हणून मी अधोरेखित करतो की शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन महत्वाचं आहे. पण व्यवस्थापन करत असताना शेळ्यांच्या वर्गवारीप्रमाणे त्यांचं व्यवस्थापन करायचं. वर्गवारी कोणची? करडे, ठीक आहे, गाभण शेळ्या, ठीक आहे, त्यानंतर मग पैदाससम बोकुड. तर ह्या सर्वांचं व्यवस्थापन वेगवेगळं करणं गरजेचं आहे. आम्ही एकच व्यवस्थापनाचा नियम सर्वांना लावू शकत नाही, लावायला नाही पाहिजे. ते उत्कृष्ट उत्तम व्यवस्थापन समजल्या जात नाही. असो, व्यवस्थापनातील आता आधारस्तंभ कोणकोणचे आहेत, ठीक आहे ना. मॅनेजमेंट आम्ही जेव्हा म्हणतो शेळीपालन व्यवसायामध्ये, तर त्यामध्ये कोणकोणच्या प्रामुख्याने गोष्टी येतात. शेळ्यांची जात, उत्पादन क्षमता, ठीक आहे ना. शेळ्यांची जात आणि उत्पादन क्षमता चांगली असली पाहिजे, ठीक आहे. आपण तो काल मुद्दा बघितलेला आहे. त्याच्यानंतर निवास व्यवस्थापन, गोठा, ठीक आहे ना. खाद्य व्यवस्थापन, खाद्याचं व्यवस्थापन आम्हाला जमलं पाहिजे. त्यानंतर आरोग्य व्यवस्थापन, शेळ्यांना वेगवेगळे आजार होतात, प्राण्यांना होतात सर्वच, मग ते आजार होऊ नये. काही आजार असे असतात त्यामुळे त्या टाळू शकतो, टाळता येऊ शकतात. बघा, बहुतांशी आजार मग मानवाला होणारे असो किंवा जनावरांना होणारे असो, आपण आता कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये पाहतच आहोत की आम्ही मास्क बांधला, आम्ही जर सोशल डिस्टन्स व्यवस्थित त्याचं पालन केलं, आम्ही नंतर सॅनिटायझरचा उपयोग केला, हात वारंवार आम्ही आजारापासून दूर राहू शकतो. म्हणजे मला असं म्हणायचं की बरेचसे आजार जे आहेत ते आम्हाला टाळता येऊ शकतात. आणि ह्याच गोष्टींचा बहुतांशी उल्लेख जो आहे तो आरोग्य व्यवस्थापनामध्ये आम्हाला करायला पाहिजे किंवा करतात. कारण आजारावर जर खर्च होणार आम्ही टाळू शकलो, आजार आम्ही टाळू शकलो, तर आमच्या पैशावरचा पैसा तर वाचतोच आमचा, ठीक आहे. आणि मग प्रोडक्शन कॉस्ट जी आहे की एका शेळीला मग किंवा हा गोठा आम्हाला पूर्ण किंवा आमचा जो एक युनिट आहे त्याच्यावर होणारा खर्च तर आम्ही कमी करू शकतो. पण खर्च उत्पादनावरला कमी झाला म्हणजे आमचा नफा वाढतो, हे गणित पण आपण समजून घ्यायचं. म्हणून आरोग्य व्यवस्थापन करत असताना आम्ही जनावरांना किंवा आमच्या शेळ्यांना आजार होऊ नयेची काळजी घेतली पाहिजे, ठीक आहे ना. आणि आजार जर झाले तर ते आजार टोकाचे असू नये जिथं मृत्यू ओढावेल, ठीक आहे ना. त्या आजारावर शेळ्यांनी मात केली पाहिजे. आता ते कसे करू शकतात? चांगलं व्यवस्थापन तर आहेच, पण सोबत आहार पण आहे. बघा, निकृष्ट दर्जाचा आहार असेल, आहार सकस नसेल, आहार पौष्टिक नसेल, तर प्रतिकार क्षमता जी आहे शेळ्यांची ती चांगली असणार नाहीये, ती कमी असेल. आणि आपण कोरोनाच्या काळात बघतोच आहे की प्रतिकार क्षमता ज्याची चांगली त्याचा आजारावर विजय मिळवणं किंवा आजारापासून दूर राहणं त्याला सोपं जातं. आरोग्य व्यवस्थापनामध्ये नेमका ह्याच गोष्टींचा उल्लेख होतो की आमच्या शेळ्यांना आम्ही लसीकरण, ठीक आहे, त्यांचं जंतनाशके त्यांना देऊन परोपजीवीपासून त्यांना दूर ठेवणं भाग आहे.
ठेवायचं आहे, त्या गोष्टीपासून आम्ही आजारापासून त्यांना दूर तर ठेवू शकतो. पण हे केल्यानंतर जर समजा आजार झाले तर प्रतिकार शक्ती जर चांगली असली शेळ्यांची तर त्या आजाराला बळी पडत नाही, मृत्यू ओढवत नाही. आणि ह्या गोष्टी आरोग्य व्यवस्थापनामध्ये येतात आणि म्हणून व्यवस्थापनाचा हा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे आरोग्य व्यवस्थापन. खाद्य व्यवस्थापन मी तुम्हाला काल बोललो होतो, आजही परत सांगतो की पशुपालनाचा कोणता व्यवसाय घ्या 60-70% खर्च हा खाद्यावर होतोच. ओके, आणि तो आम्हाला करावाच लागतो. परंतु त्याचं जर चांगलं नियोजन केलं आणि 5-6%, 4-5% आम्ही खर्च जरा कमी करू शकलो, व्यवस्थित नियोजन केलं नक्कीच आमचा नफा जो आहे तो वाढू शकतो. नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यवस्थापनातल्या आधारस्तंभाची 5वी, जमा खर्च, प्रजनन, उत्पादन इत्यादींच्या नोंदी ठेवणे. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे आपण बऱ्याच वेळेस करत नाही, बरोबर. पशुपालन व्यवसायामध्ये आम्ही ज्याला कमर्शियलायझेशन म्हणतो, ठीक आहे ना, व्यावसायिकरण ज्याला म्हणतो ना, ते बऱ्याच ठिकाणी आलेलं नाहीये किंवा आम्ही अनऑर्गनाइज फॉर्म बघतो. शेळ्यांचे फार्म, त्यानंतर गाईचे म्हशींचे फार्म भरपूर आहेत, पण ते अनऑर्गनाइज आहेत, व्यावसायिक नाहीये. कारण ह्या गोष्टी व्यवसायाचे जे आधारस्तंभ आपण आता इथं तुमच्या पुढे पाहत दिसते स्क्रीनवर, ते कुठेही पाळत नाही किंवा त्यातले बरेचसे पाळत नाही. ठीक आहे, आणि मग होतं काय की व्यावसायिकपणा येत नाही आणि कुठेतरी एक रोल मॉडेल जे उभं राहायला पाहिजे ते राहत नाही. ठीक आहे, आमच्याकडे शेळीपालनाचा व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो माहितीये का? मिनिमम इनपुट्स किंवा 0 इनपुट्स आणि मॅक्झिमम आउटपुट, म्हणजे कमीत कमी खर्च झाला पाहिजे. ठीक आहे, आणि मग जास्तीत जास्त उत्पादन मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही शेळीपालन व्यवसायाकडे पाहतो. नाही, आम्हाला याचं स्वरूप बदलायचं आहे. आम्हाला कालच मी बोललो की सरांनी पण सांगितलं हा जोडधंदा म्हणून आम्हाला नाही करायचा आहे, तो तर आम्ही करतच आहोत. आम्हाला याला व्यवसाय म्हणून संबोधायचं आहे, त्याला व्यवसाय म्हणून आम्हाला वेगळं करायचं आहे, त्याची स्वतंत्र अस्तित्व तयार करायचं आहे, त्याला व्यवसायाभिमुख बनवायचं आहे. हा जो जोडधंदा आहे शेळीपालनाचा, आणि हे करायचं झालं तर आम्हाला हे व्यवस्थापनाचे जे आधारस्तंभ मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे त्याचं पालन करणं खूप गरजेचं आहे. जमा खर्च बहुतांशी फार्मवर केल्या जात नाही. ठीक आहे ना, किती अरे आम्ही जर हे करणार नाही, याच्या नोंदीच ठेवणार नाही, तर मग कसं होणार आहे? प्रजननाच्या नोंदी ठेवल्या जात नाही, उत्पादनाच्या नोंदी ठेवल्या जात नाही. बघा आपल्या मार्केटमध्ये तुम्ही थोडासा फेरफटका मारा आणि जे कापडाची दुकान ज्यांच्याकडे आहेत, ज्यांच्याकडे म्हणजे भांड्याची दुकानं पण आहेत आणि जे 2-3 पिढ्यापासून हा व्यवसाय करतात, त्यांना एकदा विचारा. बघा त्यांच्याकडं नोंदवही अगदी व्यवस्थित असते. नातेवाईकांनी जरी काही घेऊन गेलं त्यांच्याकडं, त्यांच्याकडून पैसे घेणार नाहीत ते नातेवाईक, सख्खा भाऊ बहीण असेल तर, पण त्याची नोंद मात्र जरूर करून ठेवतात. बघा नोंदी कशा कशा काटेकोरपणे ठेवल्या पाहिजेत त्याचं मी उदाहरण तुमच्या समोर देतोय. अशा पद्धतीची नोंदणी आपल्याकडं करणं गरजेचं आहे त्या व्यवसायामध्ये. असो, पुढे जाऊया. शेळीपालनाचे आपण आधारस्तंभ पाहिले. आता शेळीपालन ह्या गोष्टी ह्यामधले आपण व्यवसायाचे उद्दिष्ट पाहणार आहोत की आधारस्तंभ पाहिले आपण की हे आधारस्तंभ आहेत शेळीपालनाचे. मग उद्दिष्ट काय असले पाहिजे? उद्दिष्ट आमचे काल आम्ही शेळ्यांचा जातींचा अभ्यास करत असताना पाहिलं की काही शेळ्या मांसासाठी आहेत, काही शेळ्या दूध देणाऱ्या म्हणून आम्ही त्याचा उपयोग किंवा त्याचं पालन पोषण करू शकतो. तर तशाच प्रकारची ही उद्दिष्ट शेळीपालनाची आहेत की आम्ही मांसासाठी शेळीपालन व्यवसाय करू शकतो. मांस उत्पादन, दुग्ध उत्पादन, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, अर्थात दुग्धजन्य पदार्थ निर्मिती ह्या गोष्टी आपल्या शेळीपालनापासून थोड्याशा दूर आहेत. तर आम्ही प्रामुख्याने शेळीपालन जो करतो तो मांस उत्पादनासाठीच करतो, त्याचा उपयोग जास्तीत जास्त. आणि काही शेळीपालनाचा उपयोग किंवा शेळीपालन हा व्यवसाय मांस आणि दूध उत्पादन या दोन्हीसाठी करतात. अर्थात आणखीन एक शेवटची महत्वाची गोष्ट इथं जी आहे व्यवसायाच्या उद्दिष्टामधली, जातीवंत प्रजननक्षम शेळ्या वाढवून विक्री. बघा पश्चिम महाराष्ट्रामधले पृथ्वीराज चव्हाण म्हणून एक खूप प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे शेळीपालन व्यवसायामध्ये. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मी इथं सांगेल किंवा मी तुम्हाला कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल.
शेळ्यांचा ते रोड शो म्हणजे वॉक शो ज्याला म्हणतो ना आपण, फॅशन शो जसा असतो तशा प्रकारचं ते वर्षात आयोजित करतात. बघा, शेळ्यांचे बरं का, शेळ्यांचा फॅशन शो जसा असतो ना तशा प्रकारचा शो ते ऑर्गनाईज करतात आपल्या फार्मवर. पृथ्वीराज चव्हाण जे एक प्रगतिशील शेळी पालक आहेत पश्चिम महाराष्ट्रातले, तुम्ही युट्यूबवर पृथ्वीराज चव्हाण म्हणून टाकलं गोट फार्मर किंवा गोट ओनर, तर तुम्हाला त्यांचे व्हिडिओ पण पाहायला मिळतील. मला सांगू द्या की त्यांनी काय केलेलं आहे माहितीये का, की हा शेवटचा जो मुद्दा आहे शेळीपालन व्यवसायाचा उद्दिष्टाचा, जातीवंत शेळ्यांचं त्यांनी संगोपन केलेलं आहे आणि ते विक्रीला आणतात, विक्रीस नेतात, विकतात. आणि मग ते विकतात कसं, मार्केटिंग ह्या शो मधनच करतात. ते शेळ्यांचा शो ऑर्गनाईज करतात फॅशन शो सारखा, आणि तिथं लोक येतात आणि शेळ्या विकत घेऊन जातात. मार्केटिंग बघा त्यांना करायची, त्यांना कुणाकडे हात पसरायची गरज नाही. त्यांनी आपलं एक नाव तयार केलं, एक क्वालिटी तयार केलं, आपली एक आगळी वेगळी ओळख तयार केली, जी ओळख आज त्यांचं अस्तित्व आहे आणि तीच ओळख त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करते आहे. प्रजनन सम शेळ्या ज्या आहेत त्या संगोपन करून त्या विक्री करण्याचं काम ते करतायत. तर हा पण एक उद्देश आमच्या समोर असू शकतो. आता शेळीपालन व्यवसाय करत असताना आपण पुढे पुढे हळूहळू जात आहोत. अर्थात कुणाल सरांनी जेव्हा मला ह्या गोष्टी सांगितल्या तेव्हा माझा विषय पशुपोषण आणि आहारशास्त्र आहे, परंतु मी प्रशिक्षणाचं थोडंसं आयोजन करताना 5 दिवसांचं अशा प्रकारचं आयोजन केलेलं किंवा असे मुद्दे किंवा असे विषय घातलेले की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तर मिळावी. असो, व्यवस्थापन आपण बघत असताना आज गोठा कसा असावा ह्या पद्धती त्याच्या वेगळ्या आपण बघत असताना शेळीपालनाच्या व्यवसाय कशा पद्धतीनं हा शेळीपालन आम्ही करू शकतो किंवा करतात हे आपण बघूया. खुले चराई पद्धत पारंपरिक पद्धत आहे, ठीक आहे ना, ही सगळ्यांना माहित आहे, सर्वश्रुत आहे. बंदिस्त गोठा म्हणजे पूर्ण बंदिस्त. आता बंदिस्त गोठा कसा असतो, तर एक म्हणजे शेड वरती असं असतं की ज्याच्यामुळे ऊन आणि पाऊस ह्यापासून शेळ्यांचं संरक्षण मिळतं, आणि त्याच शेडला लागून फेन्सिंग केलेली अशी मोकळी जागा असते. त्या मोकळ्या जागेमध्ये झाडासारखे काही म्हणजे ठोंब जे आहेत झाडाचे किंवा लाकूडाचं ठेवलेलं असतं रोवलेलं, त्याला मग फांद्या वगैरे असे बांधून ठेवतात. म्हणजे शेळ्या त्या शेड मधून मोकळ्या सोडल्या की त्या इकडच्या आणि जिथे फेन्सिंग मोठ्या हेड बनवताना इथं बाहेर जाऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीनं एकाच ठिकाणी बंदिस्त अशा जागेमध्ये शेळ्यांचं संगोपन केलं जातं. हा बंदिस्त शेळी पालन. अर्धबंदिस्त म्हणजे शेळ्या ज्या आहेत त्या दिवसभर मोकळ्या सोडायच्या आणि रात्र संध्याकाळ झाली की शेड मध्ये बांधायच्या. अशा पद्धतीनं आपण हा व्यवसाय करू शकतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आता आपण जर नवीन व्यावसायिक आहोत आणि आम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, तर माझं असं स्पष्ट प्रांजळ मत राहील की तुम्ही बंदिस्त शेळी पालनाकडे एकदम सुरुवातीला जाऊ नका. बरेचसे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघाल, बंदिस्त शेळी पालनामध्ये इतका नफा झाला, सगळं झालं, परंतु एक सांगू द्या की एकदम म्हणजे पी हळद आणि हो गोरी असा प्रकार कोणत्याही व्यवसायामध्ये नसतो. ते तुम्हालाही माहित आहे, मला माहिती आहे, सगळ्यांना माहित आहे. मग आपण ह्या गोष्टीवर थोडंसं अभ्यास केला पाहिजे की आज जे आपल्याला युट्यूबवर ते व्हिडिओ पाहायला मिळतात बंदिस्त शेळ्यांचे, त्यांना आपण बघायला पाहिजे की त्यांनी सुरुवात कुठून नेमकी केलेली आहे. ठीक आहे ना. पहिले जर आम्ही अर्ध बंदिस्ताकडे गेलो, आमचा अनुभव तयार केला, आम्हाला कळालं की मी तुम्हाला काल बोललोय, पुन्हा आज तीच गोष्ट सांगतोय की आमच्या स्वतःच्याच डोळ्यामध्ये आणि कानामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. आम्ही जे ऐकतो ते जेव्हा पाहायला जातो ते आम्हाला वेगळंच दिसतं. ठीक आहे ना. सांगायचं तात्पर्य हे आहे की आम्ही शेळीपालन व्यवसाय जर नवीन सुरू करणार असू तर आम्ही अर्ध बंदिस्ताकडे पहिले सुरुवातीला जाऊया, आपला स्वतःचा अनुभव तयार करूया. आज तुम्ही प्रशिक्षण घेताय, आज तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. मी काल जसं म्हटलो, काही पुस्तकं तुम्ही वाचा ह्या संदर्भातले, काही लोकांशी ह्या संदर्भातल्या बोलणे करा, चर्चा करा. आपल्या जवळचे फार्म असतील त्या फार्मवर जाऊन भेट द्या, एखादा 2 दिवस तिथं थांबा.
कशा प्रकारचं व्यवस्थापन करतात ते बघा, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाल्यानंतर मग आपला फार्म सुरू करा. म्हणजे होमवर्क चांगलं असलं पाहिजे, ग्राउंड लेवलचं काम आपण चांगलं केलं पाहिजे. आपल्याकडे पैसा आहे, जागा आहे म्हणून लगेचच आपण सुरुवात केली आणि काही माहित नाही तर थोडंसं अवघड होतं आणि अवघड व्हायची चान्सेस जास्त आहेत. म्हणजे अपयश कधी कधी येऊ शकतं. आणि म्हणून आम्हाला पाहिजे की आमचा व्यवसाय खात्रीशीर आम्हाला फायदेशीर ठरला पाहिजे. तर आम्हाला थोडीशी सुरुवात अशी सावकाश स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्यानं आपल्याला पुढे जायचं आहे. कारण अर्धबंदिस्तामध्ये तुम्हाला खर्चही कमी येतो. आता आपण नंतरही बघणार आहोत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एक शेळी जर हिरवा चारा 25 ते 30 किलो 35 किलो वजनाची शेळी आहे उस्मानाबादी, उदाहरण घेतो मी, आणि तिला दररोजचा 3 किलो हिरवा चारा आणि 1 किलो वाळलेला चारा लागतो. तर बघा, आमच्याकडे 20 शेळ्या आहेत, 20 अधिक 2, 20 शेळ्या 2 बोकड म्हणजे 22 झाले. ठीक आहे ना. हिरवा चारा 3 किलो, वाळलेला चारा 1 किलो, म्हणजे टोटल किती झाले 4 किलो. 4 गुणिले 22 म्हणजे 88 किलो आम्हाला दररोजचा चारा लागतो तिला. ठीक आहे. महिन्याचा किती लागतो? 88 जे आपण 90 पकडले, 90 गुणिले 30 म्हणजे 2700 किलो चारा महिन्याला लागेल. मग हे नियोजन आम्हाला करायला पाहिजे. मी आधारस्तंभ तुम्हाला जी स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये एक होता 3रा-4था मुद्दा की खाद्यावरील खर्च 60 ते 65% लिहिलेलं होतं. म्हणजे त्याचं नियोजन आम्हाला करायचं आहे. बघा, अर्धबंदिस्तामध्ये जर आम्ही बघायला जाऊ तर हा जो चारा शेळीला हिरवा चारा 3 किलो, वाळलेला चारा 1 किलो लागतो. दिवसभर शेळ्या मोकळ्या सोडल्यामुळे त्यांचं जी काही खाद्याची गरज आहे चाऱ्याची ती अर्ध्याधिक पूर्ण होऊन जाते. म्हणजे एका शेळीला जर हिरवा चारा 3 किलो लागतोय, वाळलेला चारा 1 किलो लागतोय, तर जेव्हा बाहेर आम्ही अर्धबंदिस्ताचा स्वीकार करू किंवा अंगीकार करू त्या पद्धतीचा आणि शेळ्यांना सोडू, तर दिवसभरामध्ये त्या 2 किलो 1.5 किलो तरी कमीत कमी हिरवा चारा खाऊन येतील. म्हणजे तेवढा हिरवा चारा आपल्याला त्याचं नियोजन करायचं वाचेल है ना. अर्धबंदिस्त शेळी पालनामध्ये हा थोडासा आम्हाला फायदा मिळतो. आणि सुरुवातीला जेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी नवीन असतात तेव्हा एकदमच असं मी जसं तुम्हाला आता सांगितलं की नियोजन करायचं, तर बघा लावा की शेळ्यांना इतका रोज चारा लागतो, महिन्याचा किती लागेल, वर्षाचा किती लागेल, वर्षभर चाऱ्याचं नियोजन आम्ही कसं करणार आहे. आणि जर चाऱ्याचंच नियोजन आम्ही करू शकणार नाही तर मग शेळीपालन व्यवसाय कसा करणार. कारण बघा, आडात नसेल तर पोऱ्यात येणार नाही. आम्ही जर शेळ्यांना खायलाच दिलं नाही, त्यांचं नियोजनच चाऱ्याचं आहाराचं केलं नाही व्यवस्थित, तर आम्हाला प्रोडक्शन मिळणार कसं. तर म्हणून मला सांगायचं की मुक्त संचार किंवा अर्धबंदिस्तामध्ये जर आपण त्याचा स्वीकार केला किंवा ही पद्धत जर आम्ही स्वीकारली तर आमचा खाद्यावरील खर्च, चाऱ्यावरील खर्च अर्धा कमी होतो. ही सगळ्यात महत्वाची बाब ह्याच्यामध्ये येते. असो, आपण पुढे जाऊया. गोठ्याकरता जागेची निवड जी आहे ती सगळ्यात महत्वाची. बघा, इथं 2-3 चित्र जे आहेत ते तुम्हाला फार बोलकी आहेत. ठीक आहे ना. आता ह्या पांढऱ्या शेळ्या जे दिसतात तुम्हाला, ठीक आहे ना, त्याच्या खालची जागा बघा. जागा अशा प्रकारची आहे की जिथं कुठे सिमेंट कॉन्क्रीटची जागा केली नाही, म्हणजे पैशाची बचत तिथं झालेली आहे. बघा, मी तुम्हाला बोलताना बोललोय की गोठ्यावर खूप काही खर्च करायची गरज नाहीये. ठीक आहे ना. अनावश्यकपणे मोठमोठ्या भिंती बांधून, ठीक आहे, उंच उंच भिंती बांधून त्यावर खर्च करण्यापेक्षा एक आदर्श गोठा कसा असावा याची काही उदाहरणं जी आहेत ती मी चित्राद्वारे तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, गोठ्यातली जमीन कशा प्रकारची असावी, अशा प्रकारची असावी की तिथं जे शेळ्यांची लघवी आहे ती तिथं शोषून घेतल्या गेली पाहिजे, तिथं चिखल झाला नाही पाहिजे. ठीक आहे ना. असो, आणि ती जमीन जी आहे ती शेळ्या अगदी आरामशीर त्यांना पाहिजे. लेंड्या पण त्यांची विष्ठाची ती व्यवस्थित आपल्याला वेगळी करता आली पाहिजे ना. आम्ही काय करतो की सिमेंटचं कॉन्क्रीटचं फ्लोरिंग करतो, ती पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये वाळत नाही आणि शेळ्यांना ओलावा आवडत नाही, शेळ्या बसत नाही. आणि शेळ्या का उभं किती राहणार, शेवटी बसावंच लागणार. तर ती लघवी वगैरे ह्यामध्ये सगळं त्यांचं जे हे आहे म्हणजे कातडी जी आहे किंवा त्यांची त्वचा जी आहे ती भिजते, वेगवेगळ्या प्रकारचे परोपजीवी तिथं मग कालांतराने वास करतात आणि शेळ्यांचं आरोग्य बिघडवतात, शेळ्या आजारी पडतात. तर अशा प्रकारे धुम्मस केलेली मुरमाड जमीन किंवा मुरुम असलेलं फ्लोअर जे आहे जमीन ती अशा प्रकारची आपल्याला ठेवता येते.
बघा आता एक पद्धत आहे, डावीकडचं तुम्हाला शेड दिसतं, मी जसं तुम्हाला बंदिस्तामध्ये सांगितलं, ही छोटी जागा त्यांनी केलेली आहे. हे शेड जे आहे, ह्या शेडमध्ये शेळ्या बांधल्या जातात. त्या जवळपास जास्तीत जास्त वेळ त्या शेडमध्ये घालवतात आणि ही जी तुम्हाला मोकळी जागा दिसते, ती मोकळी जागा आपल्याला पाहिजे तितकी सोडता येते. ठीक आहे ना. आणि ही जर मोकळी सोडली आम्ही जास्त, तर शेळ्यांना मग ह्या ठिकाणी आम्ही एक झाडाचं एक फांदी रोवून त्या ठिकाणी छोट्या छोट्या फांद्या बांधून त्यांना अशा प्रकारे चाऱ्याची व्यवस्था सुद्धा ह्या फेन्सिंगच्या जागेमध्ये करू शकतो. म्हणजे ह्या शेडमध्ये शेळ्या जास्तीत जास्त वेळ घालवतील. तिथं तिथं त्यांना खाद्याची व्यवस्था करता येईल. ठीक आहे. पाण्याची व्यवस्था ह्या ठिकाणी बाहेर करता येईल आणि ही मोकळी जागा जी आहे जिथं फेन्सिंग केलेलं आहे तिथं त्या मोकळ्या राहू शकतील. अशा प्रकारे बंदिस्त शेळी पालनामध्ये ते छोटा एक शेडचं मी तुम्हाला इथं चित्र दिलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही करू शकतो. हा हे जे शेड आहे उजवीकडचं, हे अर्ध बंदिस्ताचं शेड आहे. जिथं आम्ही काय केलेलं आहे की हे शेड खाली जमिनीला लागून आहे. शेळ्याचा बघा गोठा कसा असावा, अशा पद्धतीचा पण आपल्याला गोठा करता येतो आणि ह्या पद्धतीनं पण आम्हाला गोठा करता येतो उंच पिल्लर देऊन. त्यामध्ये फायदा असा आहे की जे जमिनीला लागून शेड आहे तिथं आम्हाला मलमूत्राची व्यवस्था जी आहे व्यवस्थापन ते दररोज करावं लागतं. ठीक आहे ना. हे उंचावर जी शेड केलेलं आहे, ज्याला पिल्लर दिलेलं आहे, तिथं आम्हाला दिसतं की शेळ्यांची विष्ठा जी आहे ती खाली पडते. ठीक आहे ना. इथं फाळ्यांचं फ्लोरिंग आहे आणि फाळ्यांचं फ्लोरिंग असल्यामुळे त्यातून दोन फाळ्यांच्या मध्ये अशा प्रकारची जागा ठेवलेली आहे की फक्त लेंड्याच पडू शकतील, पाय त्यांचा अडकणार नाही. आणि मग हे लेंड्या खाली पडल्या आणि जे मलमूत्र जे आहे ते खाली पडलं तर वरती कोरडा भाग राहू शकेल आणि शेळ्या व्यवस्थित चांगल्या प्रकारे तिथं बसू शकतील. ठीक आहे. आल्हाददायक असं वातावरण त्या ठिकाणी असतं. अशा प्रकारे हे बंदिस्त शेळी पालनामध्ये आम्ही गोठा असा उंचीच्या भागावर करू शकतो. आता ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी मग आम्हाला अशा पद्धतीच्या शेडचा अवलंब करता येतो. मग आम्ही गोठ्याचे काही प्रकार पाहिले, 2-3 आम्ही तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीचा असावा. खाली जमिनीला लागलेला गोठा, पिल्लरवर घेतलेला गोठा, उंचावर वगैरे त्याच्या मधली जमीन कशी असावी, फ्लोअर कसा असावा हे आपण बघितलं. तर नेमकं मग गोठ्याची जागेची निवड करायची कशी? गोठ्याची जागा निवड करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ह्या ठिकाणी त्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, गोठ्यासाठी जागा निवडताना ती हवेशीर असावी, आजूबाजूला पाणथळ जमीन नसावी, वॉटर लॉगिंग एरिया ज्याला म्हणतो, जिथं पाणी सतत थांबलेलं असतं किंवा पाऊस पडला तर तिथं पाणी साचतं, अशा प्रकारची जमीन गोठ्याकरता बिलकुल निवडायची नाही. ती उंचावर असली पाहिजे. फक्त उंचावरच नाही तर तिथं पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे, पाणी साचलं नाही पाहिजे, ती मोकळी असली पाहिजे, जागा हवेशीर असली पाहिजे. अशी जागा गोठ्यासाठी निवडायची आहे. ती जागा उंचीवर असावी, शक्यतो उतार असली व पाण्याचा निचरा होणार असावी. गोठा बांधताना प्रथम किती जागा लागेल याचा विचार करावा. आता गोठा बांधत असताना अशा पद्धतीनं बांधावा तो की आम्हाला आज आमच्याकडे शेळ्या, आम्ही छोटं युनिट सुरू केलं 22+2चं, उद्या ते वाढणार आहे. निश्चितच शेळ्या आम्ही अशाच निवडणारे शेळ्या निवडायचा प्रयत्न करणारे ज्या जुळ्या किंवा तिळ्यांना जन्म देतील. आणि आमच्याकडे 10 शेळ्या आम्ही घेतल्या. ठीक आहे. 10 शेळ्यांचे आम्ही असं गृहीत धरलं की 10 शेळ्यांमधल्या 15 शेळ्यांना 2-2 पिल्लं होणार, एक बाकीच्या उरलेल्यांना एक पिल्लू, म्हणजे 15 दुनी 30 आणि हे 5 35 पिल्लं होणार. 35 पैकी समजा आमचे काही गणित चुकले तरी 20 पिल्ले आम्हाला नंतर पुढच्या वेतामध्ये शेळीच्या मिळणार आहे. आजची संख्या 20 आहे, पुढे जाऊन ती 40 होणार आहे. मग पुढे 2 वर्षामध्ये ती आमची 50-60च्या घरात जाईल. मग आम्हाला ह्या शेळ्यांसाठी आमची बांधायची जागा पहिलेच आम्हाला त्याचं नियोजन करावे लागेल. मी जसं चाऱ्याचं सांगितलं तसं तुम्हाला गोठ्याचं पण करावं लागेल. कारण आज गोठ्या 22चा केला आणि उद्या शेळ्या वाढणार आहेत, त्या कुठे ठेवणार आहे? बाहेर थोडीच ठेवणार आहे. म्हणून गोठा बांधताना प्रथम किती जागा लागेल याचा विचार करावा. थोडी आपण एक प्लॅनिंग करायची की आम्हाला असं युनिट तयार करायचं की आज जरी 22+2चं सुरू केलं, उद्या आम्हाला 60-70 पर्यंतच रेस्ट्रिक्ट करायचं, ह्याच्यावरती जायचं नाही. कारण मग आम्हाला शेळ्या विकायला काढायच्या. ठीक आहे ना. एक सायकल फॉर्म मध्ये आम्हाला ते प्रोसेस न्यायची.
की बच्चे झाले, थोडे मोठे झाले की लगेच विकायला काढायचे, म्हणजे शेळ्यांची संख्या जी आहे आमची 50, 60, 70 ती कॉन्स्टंट राहील आणि मग त्याप्रमाणे आम्हाला गोठा बांधावा लागेल, त्याचा विचार करावा लागेल. गोठ्यात शेळ्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था असावी. ठीक आहे. गोठा बांधताना गोठ्यात पुरेसा सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. बघा, पूर्व पश्चिम असं असलं तर पूर्वेकडून ऊन येईल आणि पश्चिमेकडून नंतर सूर्य मावळताना ऊन येईल आणि म्हणजे प्रकाश जो आहे तो ह्या गोठ्यामध्ये राहील, जेणेकरून जंतूंची वाढ जी आहे ती होणार नाही आणि सूर्यप्रकाश डायरेक्ट गोठ्यामध्ये आल्यामुळे शेळ्या जर त्या कच्च्या उन्हामध्ये जर त्या कोवळ्या उन्हामध्ये बसल्या तर व्हिटॅमिन डी सुद्धा त्यांना तसं मिळू शकतं. असो, गोठ्याची लांबी पूर्व पश्चिमास ठेवावी. शेळी पालनाची जागा घरापासून दूर नसावी, बाजारपेठेपासून जवळ असावी. बघा, खूप जर दूर असला घरापासून की आम्हाला टूर काढावा लागतो मग आमच्या शेडला व्हिजिट द्यायला. अशा प्रकारचं मग तिथं लक्ष आमचं जास्त प्रमाणात आम्ही देऊ शकणार नाही. ठीक आहे ना. अर्थातच आमची जागा अशी असावी की ती घरापासून जवळ आम्हाला संपर्क साधता येईल अशी असावी, बाजारपेठेपासून जवळ असावी, जमिनीचा तळ स्वच्छ करायला कठीण नसावा, नेहमी कोरडा असावा, पाणी व वीज पुरवठा मुबलक राहील आणि चाऱ्यासाठी पण तिथची आजूबाजूची जमीन सुपीक राहील. अशा प्रकारे आम्हाला गोठ्याच्या जागेची निवड करायची आहे. बघा, 7-8 मुद्दे आहेत पण खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे ना. आम्ही जेव्हा शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न करणार आहोत किंवा विचार करणार आहोत तेव्हा गोठ्यासाठी आमचा गोठा कसा असावा ह्या पहिले ती गोठ्याची जागा निवडताना ह्या गोष्टींचा विचार व्हावा. काल मी बोलताना सांगितलं, आजही बोलत आहे आणि उद्या पण जेव्हा मी बोलेल त्यावेळेस ह्या गोष्टींचा उल्लेख मी निश्चित करेल. माझ्याकडं मधून काही तरुण मुलं येतात आणि मग ते म्हणतात की सर, आमचे वडील रिटायर झालेत आणि रिटायर आता त्यांनी सांगितलं की तुला आता नोकरी तर मिळेलच हळूहळू, जेव्हा नोकरीची संधी येईल त्यावेळेस, पण सध्या काहीतरी बिझनेस कर आणि म्हणून मग शेळी पालनाचा व्यवसाय करायचं मी ठरवलंय. ठीक आहे. बघा, आम्हाला की नाही हा व्यवसायाचं किंवा दुकानाशी संबंध नाही घालता येत. उदाहरणार्थ समजा आमचं इलेक्ट्रिकचं दुकान आहे. ठीक आहे. तिथं कोणची वस्तू खराब होणारी नसते. खराब होणारी म्हणजे शेल्फ लाईफ तिथं चांगलं असतं. ठीक आहे. ठेवून वस्तू काहीच खराब होत नाही तिथं, वर्षानुवर्ष राहते. आणि मग आम्हाला तिचं नियोजन वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं. इथं शेळी पालन किंवा पशुपालनाचा कोणता व्यवसाय घ्या, तिथं आम्हाला फुल डेडिकेशन करावं लागतं, फुल अटेंटिव्ह राहावं लागतं, नेहमी लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे ना. आज इलेक्ट्रिसिटीचं दुकान उघडलं नाही आम्ही, दुसरं कोणतं असेल हरकत नाही, 2 दिवस सुट्ट्या दिल्या हरकत नाही. पण शेळी पालन व्यवसाय किंवा पशुपालन व्यवसाय जे करणार आहेत, 2 दिवस मी सुट्टी घेणार आणि काहीच गोट्यामध्ये चक्करच मारणार नाही, बिलकुल लक्षच देणार नाही, असं नाही होत. आम्ही जरी बाहेरगावी असलो तरी आम्हाला आज काय चाललं, गोठ्यामध्ये काय झालं, आज आमचं सकाळची जी चक्कर असते व्यवस्थापनामध्ये असं म्हटलं जातं की ज्याचा गोठा आहे किंवा जो मालक आहे, ज्यानं हा व्यवसाय करायचा ठरवला आहे, मग तो कोंबडी पालन व्यवसाय असो, शेळी पालन असो किंवा गाई म्हशींचा असो, त्याने सकाळी उठल्याबरोबर चक्कर एक गोठ्यामध्ये मारलीच पाहिजे. ठीक आहे ना. मग त्याला कळतं की आमच्या शेळ्या कशा आहेत, तंदुरुस्त आहे का. मग आम्हाला लगेच कळतं की एखादी शेळी आजारी आहे का. ठीक आहे ना. आजारी शेळी लगेच आम्हाला ओळखायला आली पाहिजे, तंदुरुस्त शेळी, आजारी शेळी, मग आम्हाला लगेच कळतं. ठीक आहे ना. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थापनामध्ये खूप महत्वाच्या आहेत. असो, आता काही जागेच्या संदर्भात जे आहे की रिकमेंडेड प्लेस जे इथे म्हटलेलं आहे की फ्लोअर किती किती असली पाहिजे, किंवा आपण आता जसं बघितलं की गोठा कसा असावा काय, मग एका शेळीला जागा किती लागते. अर्थात मी तुम्हाला सुरुवातीला बोलताना म्हटलो, अगदी सुरुवातीला, की वर्गवारी प्रमाणे त्यांचं व्यवस्थापन करावं. शेळ्यांचं व्यवस्थापन वर्गवारी प्रमाणे म्हणजे वाढणारी बच्चे, करडे यांचं व्यवस्थापन वेगळं. ठीक आहे ना. ज्या शेळ्या गर्भावस्थेमध्ये आहेत, गाभण आहेत, त्यांचं व्यवस्थापन वेगळं, जे बोकुड पैदास्तम आहेत त्यांचं व्यवस्थापन वेगळं. अशा पद्धतीनं आम्हाला व्यवस्थापन करायचं आहे. हीच खरी पद्धत आहे, हेच खरं व्यवस्थापन कौशल्य आहे. आम्ही सगळ्या शेळ्या एकाच ठिकाणी बांधल्या, मला तुम्हाला सांगू द्या, अशा प्रकारे व्यावसायिक स्वरूपामध्ये
शेळी पालन आम्हाला करता येणार नाही किंवा व्यावसायिक शेळी पालनाचा असा अर्थ मुळीच नाही. ठीक आहे ना. तेच आम्ही वंश परंपरागत पद्धतीनं करतच आहोत. जिथं आम्ही शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालनाकडे बघितलेलं आहे. एकाच गोठ्यामध्ये सगळ्या शेळ्या कोंबून दिल्या. ठीक आहे. मग त्यात बच्चे आले, त्याच्यामध्ये बोकुडे आले, आजारी शेळ्या आल्या, गाभणी शेळ्या आल्या. अशा पद्धतीनं व्यावसायिक शेळी पालन आम्ही करू शकत नाही. व्यावसायिक शेळी पालन ह्याला म्हणतच नाही. लक्षात घ्या. आम्हाला त्यांचं आम्हाला वेगवेगळं व्यवस्थापन करायचं शारीरिक परिस्थितीनुसार आणि म्हणून त्यांना जागा पण वेगवेगळी लागते आणि त्याचं आम्हाला विचार करणं गरजेचं आहे. अर्थात हे तुम्हाला जे जागेचं दिलं मी आता तोंडी आकडे सांगितले तर ते लक्षात राहणार नाही. मी तुम्हाला हे व्हॉट्सअपवर टाकेल. ठीक आहे. पण मी आत्ताच टाकणार नाही. ट्रेनिंग झाल्यावर आणि ते पण मी कुणाल सरांशी बोलून टाकेल. कारण याचा गैरफायदा होऊ नये की नाही आम्हाला पीपीटी मिळणारच आहे मग कशाला उपस्थित राहायचं. आम्ही पळवाट काढू नये. पीपीटी ग्रुपवर टाकली ही पळवाट नसावी की तुम्ही अनुपस्थित राहावं ह्याला. ठीक आहे ना. अनुपस्थित राहण्याला पीपीटी टाकली ही पळवाट नसावी म्हणून मी त्याचा विचार सध्या करणार नाही. पण जिथं ह्या फिगर्स आहेत, आकडे आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला केव्हाही देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे ना. तुमचा ईमेल आयडी असेल किंवा ग्रुप असेल त्याच्यावर मी टाकेल. असो. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जसं शारीरिक अवस्था आहे 3 महिन्यापर्यंतची, 3 ते 6 महिने, 6 ते 12 महिने, नंतर एक प्रौढ शेळी, नंतर मग एक वर्गवारी अशी केलेली आहे की म्हणजे बोकुड आणि नंतर गाभण शेळ्या आणि मग बच्चांना पाजणाऱ्या, करडांना पाजणाऱ्या शेळ्या, अशांना जागा किती लागते वगैरे ह्याचं सगळं प्रमाण जे आहे ते दिलेलं आहे. सर्वसाधारणपणे करडे वगैरे सोडले तर ठोकळपणे बरं का, सर्वसाधारणपणे जनरल थंब रूल प्रमाणे बघून आपण अंगठ्याचा नियम ज्याला म्हणतो, तर एका प्रौढ शेळीला 1.5 ते 2 स्क्वेअर मीटर जागा लागते. ठीक आहे ना. ओके. 1.5 ते 2 स्क्वेअर मीटर लागते आणि अर्धा ते 1 स्क्वेअर मीटर जागा करडाला लागते. हे थंब रूल सांगितलं मी तुम्हाला. वर्गवारीला बघायला गेलं तर प्रत्येकाला थोडीशी वेगवेगळी जागा आहे. ठीक आहे ना. आणि ही जागा जी आहे ते अशा पद्धतीनं आम्हाला नियोजन करायला पाहिजे. आता उदाहरणार्थ ठीक आहे ना, आमच्याकडं एक 20 शेळ्या आहेत, 2 बोकुड आहेत, 22 झाले. तर आम्हाला 22 एकच वर्गवारी त्यांची केली. आमच्याकडे सध्या करड नाही आहेत, काहीच नाही आहे. मग आम्ही एक ग्रुप केला वर्गवारी की त्याच्यामध्ये बोकडांना जागा किती लागते, गाभण शेळींना आणि बच्चे पाजणाऱ्या, करड पाजणाऱ्या शेळींना यांचा जर एकच ग्रुप केला, वर्ग केला तर साधारणतः त्यांना 1.5 ते 2 स्क्वेअर मीटर जागा लागते. मॅक्झिमम 2 स्क्वेअर मीटर पकडू. म्हणजे आमच्याकडे जर 20 अधिक 2 20 शेळ्या, 2 बोकुड आहेत, तर 22 जणांना गुणिले 2 म्हणजे 44 स्क्वेअर मीटर जागा. एवढ्या जागेमध्ये आम्ही ह्या शेळ्या बांधू शकतो. आम्ही मोकळ्या जागेचा विचार नाही केला. मोकळ्या जागेकरता वेगळी रिक्वायरमेंट दिलेली आहे. अशा शेळ्यांना 3 ते 4 स्क्वेअर मीटर जागा मोकळी लागते. म्हणजे आम्ही शेड बांधायच्या वेळेस थोडंसं ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं की आज आम्ही 20 अधिक 2चं युनिट सुरू करतोय. उद्या आम्हाला 40 50 60 होणार आहेत. त्याप्रमाणे आमच्याकडे तेवढी जागा आणि तेवढं शेड विस्तारीकरणाला आम्हाला मोकळी कसली पाहिजे. नाही तर शेड असं बांधून ठेवलं, उद्या शेळ्या आम्हाला वाढणारच आहेत आणि मग आता ते तोडावं लागतं, एक भाग पाडावा लागतो. अशा प्रकारचं नियोजन करता कामा नये. थोड्याशा बारकावे जे आहेत त्यामध्ये आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याच्यानंतर मग डायमेन्शन्स दिलेले आहेत की कशा प्रकारचे लेंथ, विड्थ, हाईट कशा प्रकारचे असावे. तर ह्या प्रकारचे स्टँडर्ड जे आहेत, बीस स्टँडर्ड, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, ते वापरून त्याचा उपयोग किंवा त्याचा आधार घेत ही रिक्वायरमेंट की लेंथ किती असावी, विड्थ किती असावी, हाईट किती असावी, म्हणजे उंची, लांबी आणि रुंदी कशी असावी. आणि एक मग सर्वसाधारणपणे जर आपण एक उंची, लांबी आणि रुंदी याचं गणित घेतलं तर त्याच्यामध्ये किती ॲनिमल्स किंवा किती अशा प्रकारच्या वर्गवारीतले शेळ्या किंवा बच्चे किंवा बोकुड राहू शकतात, हा सगळा चार्ट इथं दिलेला आहे. किंवा हा तो मी तुम्हाला नंतर मग तुमच्या ग्रुपवर वगैरे टाकेल. असो, कारण हे फिगर जे आहेत ते लक्षात राहणं थोडंसं अवघड आहे.
गोठ्यातील जागा जी आता आपण थोडस डिस्कस केलं तीच आहे. 1.5 ते 2 म्हटले मी तुम्हाला. मॅक्सिमम आपण 2 पकडली. 1.5 वर जरी आपण थांबलो, 1.5 चौरस मीटर स्क्वेअर मीटर तरी पुरेशी आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला जे आहे ते शेळ्यांच्या गोठ्याचं बांधकाम करावं लागणार आहे. मी तुम्हाला सांगितलं गोठ्याची चित्र पण दाखवले. विनाकारण साईडला भिंती उभारून ते गोठा बंद करू नये. ठीक आहे ना. एकाच शब्दात सांगतो गोठ्या कसा असावा. ठीक आहे ना. एकाच ओळीमध्ये सांगतो शब्दामध्ये म्हटल्या प्रकारे की शेळ्यांचं उन्हापासून, पावसापासून, थंडीपासून संरक्षण झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्यांचं मलमूत्र जे आहे त्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे. या गोष्टी जर आम्ही पाळल्या, ह्या 2च गोष्टी 2च वाक्यामध्ये, तर गोठा अशा प्रकारचा असावा. खूप काही करतं त्याच्यामध्ये. आपण जुनी जर पुस्तकं पाहिले कोणत्याही, म्हणजे शेळी पालन असो किंवा गाय म्हैस पालन असो, तुम्हाला असे मोठमोठे गोठे बांधलेले दिसतील, भिंती वगैरे वगैरे. तो कॉन्सेप्ट, ती बाब आता कालबाह्य झालेली आहे. ठीक आहे ना. तर आम्हाला सध्याची जी काही परिस्थिती आहे, सध्याचं जे काही पद्धतीनं आम्ही व्यवस्थापन करायला पाहिजे, है ना. कारण ही आर्ट आहे, कला आहे, आणि व्यवस्थापन हे बदलत राहतं. ठीक आहे ना. स्थल काल परित्वे, त्यामध्ये बदल होत राहतात. आणि मग आजच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये गोठा कसा असायला पाहिजे, तुम्हाला 2च ओळी सांगितलं मी, की जिथं ऊन, पाऊस, थंडी, वारा ह्यापासून संरक्षण झालं पाहिजे आणि मलमूत्राचं व्यवस्थित निचरा करता आला पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट की शेळ्यांच्या गोठ्यामध्ये प्रत्येक अवस्थेप्रमाणे, ठीक आहे ना, प्रत्येक अवस्थेप्रमाणे वेगळे दालन असावे. मी तुम्हाला सांगितलं. आता काय होतं माहितीये का, वेगळे दालन असावे कशासाठी आहे. आजारी शेळ्या जर तुम्ही चांगल्या शेळ्यांसोबत बांधल्या, काय होणार आहे. आम्हाला माहिती आहे ना की काही आजार, हे तर माहिती आहे आम्हाला की काही आजार संसर्गजन्य असतात. मग ह्या शेळ्या काय करणार, आजारी शेळ्या रोग पसरवण्याचं काम करणार आहे. आणि म्हणून शेळीच्या अवस्थेनुसार, शेळी म्हणजे फक्त अवस्था म्हणजे शारीरिक अवस्था तर आहेच निश्चितच, करडे वेगळे बांधायला पाहिजे आम्हाला. मी सुरुवातीलाच सांगितलं, गाभण शेळ्या आम्हाला वेगळं बांधायला पाहिजे. पैदासक्षम जे बोकुड आहेत ते वेगळे बांधायला पाहिजे. आजारी शेळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या बांधायला पाहिजे. ही वर्गवारी का करायची, व्यवस्थापनाचा हा एक भाग आहे. आणि आम्ही जेव्हा अशा प्रकारचं व्यवस्थापन करतो, खऱ्या अर्थाने आम्ही व्यावसायिक शेळी पालन करत आहोत. लक्षात आलं का तुमच्या. नाही तर मी तुम्हाला सांगितलं की आमची जुनी पद्धत कशी आहे, एक शेळ आहे बस, कुठं गळतं कुठून पाणी येतं माहित नाही, काय नाही, त्याच्यामध्ये सगळ्या शेळ्या एकत्र टाकून दिल्या, संपलं. अशा पद्धतीचं शेळी पालन आम्हाला त्याचा विचार करायचा नाही. आम्हाला व्यावसायिक बनवायचं आहे. आणि म्हणून अवस्थेनुसार, प्रत्येक शेळीच्या अवस्थेनुसार त्यांना वेगवेगळं दालन असणं गरजेचं आहे. असो, आता बघा, लो कास्ट हाऊस, इथं एक चित्र दाखवलेलं आहे. ठीक आहे ना. इथं खाली जे आहेत ना, ते तुम्हाला आणखीन एक मी चित्र दाखवणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कशा प्रकारे पाळ्याचा, पार्टिशनच्या पाळ्या ज्या असतात त्याचा उपयोग फ्लोअर म्हणून केलेला आहे. बघा ह्या ठिकाणी इकडं शेड बांधलेला आहे, इकडं म्हणजे ऊन आणि पावसापासून संरक्षण होणारं असं रूफिंग मटेरियल वापरलेलं आहे. ठीक आहे. छत आहे इथं, आणि ही इथं मोकळी जागा आहे. ठीक आहे. इथं झाडं वगैरे लावलेत. अशा प्रकारे बंदिस्त शेळी पालन सुद्धा आम्ही करू शकतो. हा बंदिस्त शेळी पालनाचं म्हणजे जिथं आम्हाला बाहेर आता शेळ्या सोडता येणार नाही, बाहेर करायला काही नाहीये. ठीक आहे. तर अशा पद्धतीमध्ये आम्ही इव्हन आम्ही अर्धबंदिस्तामध्ये सुद्धा हे प्रोव्हिजन करू शकतो की जिथं शेळ्यांना थोडस मोकळं सोडता येईल. ठीक आहे ना. हे आपण पाहिलेलं आहे की म्हणजे वेगवेगळ्या वर्गवारीनुसार, म्हणजे जनरल फ्लॉक शेड म्हणजे बोकडासाठी वेगळं, सर्वसाधारण शेळ्यांसाठी वेगळं, म्हणजे ज्या गाभण शेळ्या आहेत त्यांच्यासाठी वेगळं, ठीक आहे, करडांसाठी वेगळं, आणि आजारी आणि जे शेळ्या आहेत त्यांच्यासाठी वेगळं, अशा प्रकारची व्यवस्था आम्हाला करता आली पाहिजे. ठीक आहे. हाच भाग वेगवेगळ्या पद्धतीनं इथं दाखवायचा, सांगायचा प्रयत्न केलेला आहे की म्हणजे ह्या शेळ्या ज्या आहेत ना, की हे वर्गवारीनुसार केलेलं जे व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये ह्या करडांना पाजणाऱ्या शेळ्या आहेत त्यांची व्यवस्थापन, त्यांची राहण्याची जागा ही आम्हाला थोडीशी वेगळीच करायची आहे. ह्याच म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवल्यात. हे करडं आहेत वाढणारी, त्यांचं वेगळं दाखवलेलं आहे. ह्या ठिकाणी
म्हणजे दूध पाजणाऱ्या बच्चांना, करड्यांना शेळ्या आहेत, त्यांची व्यवस्थापन असं वेगळं करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल, करडे जे असतात ती लहान असतात, लहान म्हणजे प्रतिकार शक्ती त्यांच्यामध्ये कमी असते, ठीक आहे. आणि मग असं ते आता रवंत जे करडे आहेत ते 6 महिन्यापर्यंत, 3 महिन्याच्या वरती, ठीक आहे, रवंत करायला सुरुवात करतात. म्हणजे 3 महिन्यापर्यंत ते रवंत करत नाही, कारण त्यांचं कोठी पोट जे आहे ते तयार झालेलं नसतं, ते कार्यरत नसतं. त्यामुळे रवंत करणाऱ्या गटामध्ये जरी शेळी मोडत असली तरी 3 महिन्याचा बच्चू हा जो आहे रवंत करणाऱ्या प्राण्यामध्ये मोडत नाही, कारण कोठी पोट जे आहे ते तयार झालेलं नसतं, त्याचं कार्य सुरू झालेलं नसतं. आणि अर्थातच प्रतिकार शक्ती कमी असते. आणि जर एकत्र बांधले आम्ही सगळ्या, तर हे करड जे आहेत ते आमची जिवंत राहणार नाही. बघा, बऱ्याच ठिकाणी मी यवतमाळला एक गेलो होतो, त्या ठिकाणी मला असंच एक पशुधन विकास अधिकारी जे आहेत तिथले, तर तिथं बोलत असताना, त्यांच्याशी डिस्कशन करत असताना त्यांनी मला सांगितलं की ह्या ठिकाणी शेळी पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो, डोंगराळ भाग भरपूर आहे, परंतु एक गोष्ट आहे म्हणे की करडांचं मरतूक खूप होते, करडांची मरतूक मोठ्या प्रमाणात होते. आणि मी तुम्हाला इथं अधोरेखित करून सांगतो की ज्या फार्मवर शेळ्यांच्या करडांची मरतूक कमी आहे, कमी कंट्रोल्ड आहे, नियंत्रणात आहे, त्या फार्मची प्रॉफिटेबिलिटी किंवा त्या फार्मचा नफा केव्हाही अधिक असतो. नाहीतर काय होतं की 10, 12, 15% जर आमची मॉर्टॅलिटी होत आहे लिक्विडची, तर मग खूप अवघड आहे. आम्ही तो विषय मी नंतर घेणार आहे, कारण तो विषय मी वेगळा घेतलेला आहे. असो, आजारी शेळ्यांचं पण व्यवस्थापन आम्हाला वेगळं करायचं आहे. आम्ही 3 पद्धती पाहिलेल्या आहेत की पारंपरिक पद्धत शेळीपालन व्यवसायाची, बंदिस्त शेळीपालन आणि अर्धबंदिस्त शेळीपालन. अर्धबंदिस्त शेळीपालनाचं चित्र दाखवताना परत एक वार मी त्या ठिकाणी येतो की हे म्हणजे कमी खर्चामध्ये बांधकाम तर होतच होतं, पण पशुपालन किंवा शेळीपालन जे आहे त्याचा एकूणच खर्च जो आहे आमचा अर्धबंदिस्तामध्ये बंदिस्ताच्या तुलनेमध्ये कमी होतो. नंतर माल ओळखणं सहज सोपं जातं, मजुरावरचा खर्च कमी होतो आणि भविष्यात जनावरांची संख्या वाढल्यास बदल करणे सहज शक्य होते. खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, बंदिस्तामध्ये एकदाच बांधून ठेवलं, नंतर तोडफोड करणे, वाढवणे यामध्ये आम्हाला खूप खर्च होतो आणि मनस्ताप होतो आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला इच्छा नसताना कराव्या लागतात. तसो अर्धबंदिस्तामध्ये फ्लेक्झिबिलिटी जास्त आहे. असो, बंदिस्त शेळीपालन बघा, एकच ठिकाणी तुम्हाला सांगितलं की सगळी व्यवस्था एकाच छताखाली केलेली असते. आणि तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो मी की फ्लोरिंग कसं असावं, तर फ्लोरिंग जे मुरमाड किंवा मुरुम टाकून धुम्मस केलेलं जे फ्लोरिंग ते पण चांगलं आहे. तद्वतच अशा प्रकारचं पण फ्लोरिंग बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, किंवा ह्या फ्लोरिंगचा सुद्धा आम्हाला उपयोग करता येईल की जिथं शेळ्यांचा पाय त्या 2 फाळ्यामध्ये अडकणार नाही, गुंतून पडणार नाही, एवढी कमी जागा ती असली पाहिजे. पण तद्वतच त्यामधून त्यांची विष्ठा जी आहे ती पण खाली पडली पाहिजे. अशा प्रकारे असे फ्लोरिंग केल्यामुळे जमीन जी आहे ती स्वच्छ राहू शकते, ठीक आहे ना, पाण्याचा पुढे प्रश्नच येत नाही. आणि जमीन जर स्वच्छ राहिली, फ्लोरिंग, ठीक आहे, तर शेळ्यांचं आरोग्य 100% चांगलं राहतं. आणि तिथंच काय होतं की आम्ही तुम्हाला सांगितलं की मलमूत्र पडलेला आहे, आम्ही साफ केलं नाही, आज पाऊस 2 दिवस झाला पडत आहे, साफ करणारा आला नाही तो, आणि मग आमच्या शेळ्या तशाच बसलेल्या आहेत. उभारून किती वेळ उभारणार, बसल्या, मग नंतर मलमूत्रामध्ये त्यांचं शरीर पूर्ण काय येतं, तिथं मग परोपजीवी वास करतात. आणि परोपजीवी वास करत असल्यामुळे मग काय होतं की परोपजीवी असलेल्या शेळ्यांना आम्ही किती चांगलं व्यवस्थापन करा, किती चांगलं खाद्य द्या, ते कसं आहे माहितीये का, की म्हणजे छिद्र पडलेल्या भांड्यामध्ये पाणी टाकणार. आणि म्हणून परोपजीवी नसावेत, ठीक आहे ना, आणि परोपजीवी नसावेत असं जर पाहिजे असेल तर गोठा स्वच्छ ठेवणे खूप गरजेचं आहे, अगत्याचं आहे. व्यवस्थापनाचा, कुशल व्यवस्थापनाचा हा एक महत्वाचा पैलू आहे. असतो बघा, ते चित्र मी दाखवलेलं जे होतं मगाशी, ते थोडस मी क्लोजअप करून दाखवलं की अशा प्रकारे आम्हाला उंचावर जे आहे पिल्लर टाकून शेळ्यांच्या गोठा जो आहे तो उभारता येतो. आणि फ्लोरिंग इथं जी आहे ती फाळ्यांची केलेली आहे, ज्याच्यामुळे
त्यांची विष्ठा जी आहे ती खाली पडते आणि एक चांगल्या प्रकारचं लेंडी खत जे आहे ते आम्हाला उपलब्ध होऊ शकतो. मगाशी मला एक आपल्याच बंधूचा एक फोन आला होता जो प्रशिक्षणार्थी आहे. असो, मी त्यांना एक संदर्भ दिला की गणेश काळे म्हणून आमच्याकडे ट्रेनिंग घेतलेले एक शेळी पालक आहे, तरुण मुलगा आहे आणि आज जवळपास त्याला फोन करा, त्यालाच तुम्ही विचारा, मी कदाचित त्याचा नंबरही तुम्हाला टाकेल आणि त्याची यशोगाथा जी आहे तुम्हीच त्यांना विचारून घ्या मी सांगण्यापेक्षा, की आज वर्षाकाठी तो कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये कमवतो आणि एक सर्वसाधारण मुलगा 22-25 हार्डली तर 30 वर्ष वयाचा, त्याच्या पलीकडे नाहीये आणि मेहनत, चिक्कार मेहनत. आणि तो काय करायचा, मी मुख्य मुद्द्यावर तुझे आता मी सांगत होतो की शेळी पालनातून तो व्यवसाय पुढे नेलाच त्यानं अशा प्रकारे तो व्यवसाय पुढे नेला की त्यानं त्याचंच मार्केट डेव्हलप केलं. म्हणजे छोटे छोटे शेळी पालक जे आहेत ते त्याने तयार केले. मग हा काय करतो की ह्याच्याकडे जी काही शेळ्यांची विक्री होते तो शेळ्या त्यांना देतो आणि त्यांना पण एक खात्रीलायक माणूस मिळतो ज्याच्याकडून आम्हाला शेळ्या मिळत आहेत. बघा कोरिलेशन बघा कसं आहे, सिम्बायोटिक म्हणलं ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो की परस्पर फायद्याचं. जे पुढे येणारे शेतकरी आहेत, शेळी पालक आहेत, त्यांना खात्रीशीर एक सोर्स मिळतो शेळ्या ज्याच्याकडून घ्यायचा आणि ह्याला पण मार्केट मिळून जातं. असो, त्यानं पुढे जाऊन लेंडी खत पण तयार केलं. लेंडी खताचं त्यानं परीक्षण केलं, ठीक आहे, त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू बघितली आणि तो लेंडी खत आज विकतोय. बघा आपण असं पण त्याच्यामध्ये पुढे जाऊन हा व्यवसाय जो आहे चांगल्या प्रकारे वृद्धिंगत करू शकतो, त्यातून जास्त फायदा घेऊ शकतो. असो, जे चित्र मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ते थोडं मोठं करून दाखवते म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की कशा प्रकारे गोठा असावा. कारण काय माहितीये का, मी 10 गोष्टी 10 मिनिटं 5 मिनिटं बोलण्यापेक्षा एक चित्र जर तुमच्या समोर आणलं आणि दाखवलं तर ते त्या 10 मिनिटाच्या किंवा असं म्हणतात की 1 पिक्चर इज मोर ग्रेटर दॅन हंड्रेड्स ऑफ लाईन्स. ठीक आहे ना, 10 आणि 100 वाक्यापेक्षा एक चित्र खूप मोठं आहे. ते चित्र तुम्हाला बरंच काही दाखवून देतं. ठीक आहे ना, पाण्याची व्यवस्था, झाड असल्यामुळे सावली आहे, ठीक आहे, खाली बघा जमीन एकदम कोरडी आहे, ठीक आहे, ऊन वगैरे येत आहे आणि शेड बाजूलाच आहे. जेव्हा पाऊस असेल, खूप ऊन असेल उन्हाळ्याचं, शेडमध्ये शेळ्या जाऊ शकतात आणि इतर वेळी त्या अशा बाहेर राहू शकतात. अर्थात असं केल्यामुळे त्यांचं आरोग्य पण चांगलं राहतं. असो, हे एक दुसरं चित्र आहे. अशाच प्रकारचा एक वेगळा व्ह्यू तिथून घेतलेला आहे की कशा प्रकारचं आम्ही अर्धबंदिस्तामध्ये किंवा पूर्ण बंदिस्तामध्ये पण याला म्हणू शकतो. कारण जर आम्हाला शेळ्या बाहेर सोडायच्या नाहीत, त्या मोकळ्या मोकळ्या अंगणामध्ये, मोकळ्या जागेमध्ये आम्ही सोडू शकतो. आता ह्या ठिकाणी झाडाच्या फांद्या खाली टाकलेल्या आहेत. इथं काही आम्ही जर झाडाची मोठी मोठी खोडं जी आहेत ती जर रोवून असं उंच केलं, त्याला जर झाडाचा पाला लटकवला तर शेळ्यांना ते ओरबडून खायला आवडतो आणि शेळ्यांची एक नैसर्गिक सवय आहे की ते चारा ओरबडून खातात. असो, तर अशा प्रकारे आपल्याला छान प्रकारे गोठा जो आहे कमी खर्चाचा, बघा इथं पुढे तुम्हाला भिंत दिसत नाही. मी आतापर्यंत जितकी चित्र दाखवलेत विनाकारण भिंत 3 फूट 5 फूट 7 फूट बांधून ती गोठा हवे बंद करून टाकायचा आणि मग तिथं प्रकाश येणार नाही, हवा खेळती राहणार नाही आणि खर्च पण आपला वाढणार आहे. अशा प्रकारचा गोठा नसावा. बघा आणखीन एक गोठ्याचं चित्र दाखवते तुम्हाला, कशा प्रकारच्या शेळ्या इथं आहेत आणि कुठे तुम्हाला शेळी इथं दिसणार नाही चित्रामधली की तिचं अंग भरलेलं आहे विष्ठेमध्ये की मूत्रामध्ये किंवा मलमूत्रामध्ये. अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे मोकळी हवा, मोकळं वातावरण असं राहू शकतं. डीप लिटर सिस्टीम म्हणजे तृणशय्या, म्हणजे खाली जे आहे ते अशा प्रकारचं घास किंवा वगैरे असं ठेवून सुद्धा आम्ही गवताची गादी अशी तयार करू शकतो आणि आम्ही शेळ्यांसाठी खालची व्यवस्था करू शकतो. ठीक आहे, फक्त एवढंच आहे की आम्ही जेव्हा गवताची गादी अशी खाली टाकू, याला लिटर मटेरियल म्हणतं, त्याची उंची 6 सेंटीमीटर असावी आणि हे वारंवार आम्हाला खाली वरती करावं लागतं. नाहीतर ते जर तसंच ओलं राहिलं तर मी तुम्हाला पुन्हा सांगितलं, ज्या ठिकाणी ओलं आहे त्या ठिकाणी परोपजीवीची वाढ होतेच, म्हणून तिची काळजी आपण घेतली पाहिजे. ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट की दर 2 आठवड्यांनी आम्हाला लिटर जी गादी आहे, लिटर म्हणजे गवताची गादी खाली, ठीक आहे ना, गवत असं पांगलेलं आहे, तर ते आम्हाला बदलावी लागते. ठीक आहे ना. आणि मग हे जे आहे बदलावी ह्यासाठी लागते दर 2 आठवड्यांनी किंवा 15 दिवसांनी, की तिथं जर ते ओलं राहिलं तर बाह्य परोपजीवी जे आहेत
ते मग तिथं त्यांचा वास होतो आणि त्या ठिकाणी मग ते तयार होतात आणि शेळ्यांना ते आजार देण्याचं काम करतात किंवा आजार तिथून पसरवला जातो. रेज प्लॅटफॉर्म म्हणजे उंचीवर असलेला मंच किंवा गोठा. आपण बरीच चित्र पाहिली, ठीक आहे ना. तर अशा प्रकारचा गोठा सुद्धा आपण बांधू शकतो, ठीक आहे. आता गोठ्यातील व्यवस्थापन 2 ते 3 फूट उंचीपर्यंत 1000 ते 1500 वॅटचे बल्ब जे आहेत ते आपल्याला लावता येतात, ठीक आहे ना. अर्थात हे टोटल बल्ब झाले, 1000चा बल्ब मिळत नाही, 1500चे आपल्याला छोटे छोटे बल्ब जरी लावले तरी चालेल किंवा मग फोकस लावावा लागेल. असो, थंड गोठ्याची शेकोटी लावून तापमान वाढवता येते थंडीच्या दिवसामध्ये, परंतु ही थंडी आपल्याकडे माहिती आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा महत्वाची गोष्ट छोटी आहे पण सांगतो की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ठेवायची. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणजे प्रॉब्लेम ओरिएंटेड ज्याला म्हणतो, समस्या काय आहे. आता जसं आपण म्हणतो ना की विदर्भामध्ये आपण बघायला गेलो, विदर्भामध्ये ऊन जास्त असतो, मान्य ना, ऊन जास्त असतं. पण ऊन आता आपण जर बघायला गेलो तर उन्हाळ्याचे महिने किती, आज जरी आपण 4 महिने पकडायला गेलो, 5 महिने कन्सिडर केलो तर 5 महिने 4 महिने ऊन असतं का सतत, ठीक आहे. हिवाळा आम्ही म्हणतो खूप हिवाळा आहे, थंडी असते, थंडीचे महिने किती, नेमकी थंडी किती दिवस असते. असा जर स्ट्रॅटेजिक अप्रोच ठेवला आम्ही तर आम्हाला त्याचं व्यवस्थापन करायला सोपं जातं. आम्ही काय करतो, एक जनरल क्लास पकडतो की बाबा नाही 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा. अरे पण ते 4 महिन्यामध्ये नेमके किती दिवस असतात, तेवढेच दिवस आम्हाला टोकाचे जे व्यवस्थापनातील बदल आहेत ते करायचे. अदरवाईज आम्हाला फार काही बदल करायची गरज भासत नाही. अशा प्रकारे स्ट्रॅटेजिक अप्रोच ठेवला, समस्या सोडविणारा, समस्याच्या अधीन असलेला आमचा अप्रोच जर असेल तर आम्हाला व्यवस्थापन करायला खूप सोपं जातं. आता खाद्य व्यवस्थापनावर मी एक लेक्चर ठेवलेलं आहे तुमचं, म्हणजे त्यामध्ये सगळंच मी कव्हर करणार आहे की शेळ्यांचा चारा, संतुलित खाद्य कसं असावं, शेळ्यांना वर्षभर हिरवा चारा कसा उपलब्ध करता येईल वगैरे. या सगळ्या गोष्टी मी 1 तासामध्ये किंवा 1.5 तासामध्ये तुम्हाला खाद्य व्यवस्थापनामध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. कारण एक जनरल व्यवस्थापन जर म्हटलं तर त्याच्यामध्ये खाद्य व्यवस्थापन हा भाग येतो. म्हणून एक पुसटचं इथं स्लाइड घेतलेली आहे मी, जस्ट त्याला पासिंग रेफरन्स म्हणतो की संतुलित आहार असला पाहिजे. नंतर मग पौष्टिकता ही महत्वाची आहे, खाद्याची योग्य मात्रा पण आम्ही दिली पाहिजे आणि खाद्य देण्याच्या पद्धती वेगवेगळ्या ज्या आहेत त्याचा आम्ही चांगला काटेकोरपणे अवलंब केला पाहिजे. चारा व्यवस्थापन जे आहे, आम्हाला वर्षभर चारा जो आहे आमच्या शेतामध्ये किंवा आम्हाला तिथं फार्मवर तयार करता आला पाहिजे. मी तुम्हाला कालही सांगितलं, आज पुन्हा सांगतो, ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे, चारा विकत आणून हा व्यवसाय करता येऊ शकत नाही, त्याचा विचारही करू नका. पशुपालनाचा कोणताही व्यवसाय, गाय म्हशीचा असो किंवा मग शेळ्यांचा असो, अर्थात कोंबड्यांचा व्यवसाय आम्हाला जो आहे तो त्यांचं खाद्य घरी तयार करता येत नाही, कारण ती मशिनरी आम्हाला ती उपलब्ध सहसा होत नाही, ती कॉस्टली असते, ती महागडी असते. कोंबड्याच्या संदर्भात बोलतोय आणि म्हणून आम्हाला ते कोंबडीचं खाद्य जे आहे ते विकत आणावं लागतं. कोंबड्या चारा खात नाही, हिरवा चारा, म्हणून आम्ही तो देऊ शकत नाही. पण आमची ही जी जनावरे आहेत, गाय म्हैस झालं किंवा शेळ्या झाल्या, त्या हिरवा चारा खातात, वाळलेला चारा खातात आणि मग आम्हाला त्यांचं व्यवस्थापन जर आम्ही स्वतः करू शकलो तर आमचा खाद्यावरचा खर्च खूप कमी होतो. आम्ही सुरुवातीलाच एक स्लाइड पाहिलेली आहे, ठीक आहे ना, आधारस्तंभ कोणकोणते व्यवस्थापनातले. खाद्य व्यवस्थापन 65% खर्च खाद्यावर होतो. आणि मित्रांनो, बंधूंनो, जर तुम्ही खाद्य किंवा चारा शेळी पालनासाठी जर बाहेरून विकत आणत असाल तर तुम्ही गणित काढा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक शेळी 3 किलो हिरवा चारा खाते, 800 ग्रॅम ते 1 किलो वाळलेला चारा खाते. शेळ्या किती आज आहेत, आजचा दिवसाचा किती लागतो हिरवा चारा, वाळलेला चारा, महिन्याला किती लागतो, वर्षाला किती लागतो. आज शेळ्या 20-22 आहेत तुमच्याकडे, उद्या 50 झाल्या तर किती चारा दररोजचा लागेल, महिन्याचा किती लागेल, वर्षाचा किती लागेल. हा सगळा विचार आम्ही आहार व्यवस्थापनामध्ये करणं खूप गरजेचं आहे. आणि जर आम्ही करणार नाही, त्याची प्लॅनिंग करणार नाही, त्याची योजना आखणार नाही आणि सरळ व्यवसाय खूप आम्हाला फायदेशीर आम्ही ऐकला बघितला आणि आम्हाला करायचं असं जर ठरवू तर थोडंसं आम्ही कुठेतरी अशा पाण्यामध्ये पाय देत आहोत की जिची कल्पना आम्हाला नाहीये किती खोल आहे आणि किती काय आहे. असो, थोडक्यात बघूया. कुणाल सर, एक 10-15 मिनिटं, हा चालेल ना? हो नक्की सर, काही हरकत हा, नक्की नक्की. हो हो, माझा आवाज वगैरे येतो ना?
हा हो सर, एकदम क्लिअर आहे आणि चांगलं होते. नाही, माझा आवाजही मोठा आहे माझ्यासारखा, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज माझा येईलच. आणि मी थोडस येईलच. प्रयत्न पण असेच केलेले आहे की आवाजाचा कुठेही प्रॉब्लेम असो. व्यवस्थापनामध्ये जसं आम्ही पाहिलं, गोठा कसा असावा, गोठ्याचं जागेची निवड करताना काय केलं पाहिजे, ठीक आहे. कशा पद्धतीचं शेळीपालन व्यवसाय, म्हणजे कोणत्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, बंदिस्त, अर्धबंदिस्त, पारंपरिक, हे सगळ्या बघितल्या. गोठा काही चित्र बघितले आम्ही की कशा पद्धतीने आम्हाला गोठा बांधता येतो, जागा किती लागते हे आम्ही बघितलं. वर्गवारीनुसार आम्ही हे बघितलं की वर्गवारीनुसार त्यांची व्यवस्था आम्हाला गोठ्यामध्ये करायची आहे. आता आणखीन व्यवस्थापनाचा एक महत्वाचा भाग, आम्ही व्यवस्थापनामध्ये चारा व्यवस्थापन आणि खाद्य व्यवस्थापन याचा ओझरता आढावा घेतला. आम्ही त्याच्यावर विशेष भर करून त्याच्यावर एक वेगळं आम्ही ते माहिती ऐकणार आहोत किंवा माहिती पाहणार आहोत. म्हणून चारा व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन एक ओझरता मी त्याच्यावर हे टाकली, नजर टाकली आणि त्याच्यात ओळख तुम्हाला करून दिली. पण व्यवस्थापनामध्ये पुढे जाऊया. आणि मग आता मी जसं सांगितलं की वर्गवारी प्रमाणे शेळ्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आम्ही जेव्हा त्यांना वेगळं बांधतो, वेगळं केलं म्हणजे तिथूनच व्यवस्थापन त्यांचं वेगळं झालेलं आहे. ठीक आहे ना, लक्षात घ्या. आणि म्हणून एक सर्वसाधारण व्यवस्थापनाचा नियम आम्ही गाभण शेळ्यांना, आधारी शेळ्यांना लावू शकत नाही. त्यांचं व्यवस्थापन आम्हाला वेगळं करायचं. मग व्यवस्थापन वेगळं करायचं तर कसं करायचं आहे, आम्ही त्या गोष्टी पाहणार आहोत. असो, 15 मिनिटं, 10 ते 15 मिनिटात संपवतो. गाभण शेळीची जोपासना एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्हाला सांगू द्या, माहिती आहे तुम्हाला, सर्वश्रुत आहे, सर्व ज्ञात आहे की गाभण शेळी, आम्हाला माहित नाही तिच्या पोटामध्ये 2 पिल्ले आहेत का 3 पिल्ले आहेत. ठीक आहे ना. एक पिल्लू, आम्ही चांगलाच विचार नेहमी करतो, पॉझिटिव्ह, आणि करायलाच पाहिजे. ठीक आहे. आम्ही शेळ्यांची निवड करताना अशाच शेळ्या निवडलेल्या आहेत, आम्ही ओळखीच्या कडून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. बाजारातून सहसा आम्ही तुम्हाला कालच सांगितलं की टाळायचं, इथं पर्यायच नसला गोष्टी वेगळी. पण जिथे ओळखीचे आहेत तिथून जर शेळ्या घेतल्या आणि त्या पहिला वीज झालेला घेतल्या, तर आम्हाला कल्पना आहे की ह्या शेळ्या 2 पिल्ले देणार आहेत. आणि मग अशी शेळी जर आमची गाभण आहे, तर मला एक सांगू दे, 2 वाक्य मी यासाठी बोललो की मग तिच्या गर्भामध्ये 2 पिल्ले आहेत आणि आमच्या 5 शेळ्या, 10 शेळ्या जर अशा पद्धतीनं गाभण आहेत, तर बघा त्यांच्या पोटामध्ये 20 पिल्लं, 20 पिल्लामधली 2-3 मेली, तरी 17 पिल्लं आम्हाला एकदाच मिळणार आहेत. छोटी गोष्ट नाहीये. म्हणून आम्हाला गाभण शेळीची व्यवस्था, तिचं व्यवस्थापन, तिचं जोपासना, तिचं आहार व्यवस्थापन हे वेगळं करणं गरजेचं आहे. बघा काय मुद्दे आहेत महत्वाचे की गाभण शेळीची जोपासना करताना आम्ही विचारात घेतले पाहिजे. गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्र करावी. आपण पहिलेच बघितलं, वारंवार तो मुद्दा आम्ही स्पष्ट करत आलेलो आहे आणि तो तुम्हाला आता चांगल्या प्रकारे पाठ झालेला आहे की वर्गवारीनुसार म्हटलं की मग ही जी गाभण शेळी आहे तिला पण आम्हाला स्वतंत्र बांधावं लागल. तिला ओला, सुका चारा आणि मुबलक पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी. बघा शेवटच्या 3 महिन्यामध्ये, ठीक आहे ना, 150 ते 55 दिवस शेळीचा गाभण काळ राहतो आणि शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये, 2-2.5 महिन्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की गर्भाची वाढ ही झपाट्याने होते. आणि नंतर मग सुरुवातीला गर्भाची वाढ अर्थातच कमी असल्यामुळे पुढे नंतर मग वाढ जशी झपाट्याने होती तशी तशी मग त्यांचं जे आहे आहार व्यवस्थापन ते पण आम्हाला चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे. कारण शेवटच्या मी तुम्हाला सांगितलं 2.5-3 महिन्यामध्ये ही गर्भाची वाढ फास्ट झपाट्याने होत असल्यामुळे खायला शरीराला, शेळ्यांना देणं गरजेचं आहे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या की गाई म्हशींच्या संदर्भात निसर्गाची व्यवस्था अशी आहे की तुम्ही जरी खायला कमी दिलं तरी शेळी किंवा गाय म्हैस असो ती आपल्या शरीरातलं त्या पिल्लांना देत असते, वाढणाऱ्या गर्भामधल्या. लक्षात घ्या. आणि होतं काय की मग तुम्ही जर खायला व्यवस्थित दिलं नाही, मग ती गाय म्हैस असो, शेळी असो, गर्भावस्थेमध्ये तो होणार काय माहितीये का, शेळीला जरी कमी मिळालं तर शेळी बच्चांना कमी पडू देत नाही. आपल्या शरीरातलं जे काही साठवलेलं आहे ते द्यायचा प्रयत्न करते. होतं काय मग की आम्ही गाई म्हशींच्या संदर्भात हे नेहमी पाहतो की गाय जेव्हा पिल्लांना जन्म देते तेव्हा ती उठतच नाही, ती बसलेली असते. तिला मिल्क फिवर नावाचा आजार होतो. मिल्क फिवर म्हणजे काय की कॅल्शियम मधली कमतरता. ती कशामुळे होते तर आम्ही शेवटच्या गर्भावस्थेतल्या स्थितीमध्ये आम्ही त्या गायीला व्यवस्थित खायला देत नाही, तिचं जे आवश्यक आहे ते देत नाही. मग गाय काय करते, आपल्या शरीरातलं जितकं काही स्त्रोत आहे
जी काही साठवलेली ते सगळं द्यायचा प्रयत्न करते आणि त्या पिल्लाला मरू देत नाही. आणि मग जेव्हा ते पिल्लू बाहेर निघतं प्रसवते मग तिला हा आजार होतो. अशाच प्रकारे तोच नियम शेळ्यांना पण लागू आहे. मी उदाहरण का देतोय तिचं कारण असं आहे की जर तुम्ही आम्ही शेळीपालन व्यवसायामध्ये हे महत्वाची स्टेप आहे, व्यवस्थापनाचा महत्वाचा पैलू आहे की शेळीच्या गाभण शेळीची जोपासना ही आम्हाला थोडेसे बारकावे लक्षात घेऊनच करायची आहे. चारा आणि तिचं जे संतुलित खाद्य आहे, पाणी आहे, त्याच्यावर आम्हाला तडजोड करायची नाहीये. बघा एक लक्षात घ्या प्रामाणिकपणे, तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, पुन्हा मी वारंवार सांगेल की ह्या जगावरचा सगळ्यात फसवणारा प्राणी म्हणजे तुम्ही आम्ही 2 पायाचा माणूस आहे. आमचं 4 पायाचं जनावर कधीही फसवत नाही. जगातला सगळ्यात प्रामाणिक प्राणी म्हणजे आमचं पशुधन आहे. आम्ही जे काही त्याला खायला देऊ तो आम्हाला परत करणार आहे. माणूस लबाडी करत, जनावर करत नाही. मग ते कुत्रा मांजर घ्या किंवा गाय म्हैस घ्या. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, एक वेटरनरी डॉक्टर म्हणून नाही, पण जे पाहिलं अनुभवलं ते सांगतो. म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवावी की आम्ही जितकं काही शेळ्यांना देऊ, ठीक आहे ना, खायला, ते आम्हाला प्रामाणिकपणे परत करणार आहेत. गर्भावस्थेत असलेल्या शेळ्यांच्या आहारामध्ये आम्ही जर तडजोड केली तर पिल्लांची वाढ व्यवस्थित होणार नाही. पिल्लं अशक्त अशी जन्मास येतील, विविध आजारांना बळी पडतील आणि मग तिथं मरतूक होईल. आणि आम्ही म्हणू की अरे आम्ही शेळ्या घेतल्या, काय सरांनी सांगितलं, आम्ही शेळी पालन व्यवसाय असं आहे तसं आहे, आम्ही ऐकलं, आम्ही सुरू केला आणि पिल्लं बघा आमची काय 10 पिल्लं जन्मली होती, 3च पिल्लं राहिली, 4च पिल्लं राहिली. बाबा कशामुळे राहिली? करडांची जोपासना हा नंतरचा विषय झाला, पण त्याची सुरुवात गाभण शेळीपासून होते. गाभण शेळीची जोपासना आणि तिचं व्यवस्थापन इथून होते आणि ती गोष्ट ते बारकावे आम्ही लक्षात घेतलेच पाहिजे. बघा आहाराच्या संदर्भात गाभण शेळीच्या मी सांगत होतो, वेगळी व्यवस्थापन कसं करायचं, बांधलं वेगळं, सगळं वेगळं केल्यानंतर चारा हिरवा वाळलेला आणि पशुखाद्य आणि पाणी. पशुखाद्य जे शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये 150 ते 200 ग्रॅम कमीत कमी दिलं पाहिजे. संतुलित आहार, काल एका ताईनं प्रश्न विचारला होता की गाय म्हशींना जसं आम्ही देतो आहार, संतुलित आहार किंवा पूरक खाद्य पशुखाद्य देतो, तशा प्रकारचं द्यायला गरज आहे का? बिलकुल द्यायला गरज आहे. गाय म्हशींना जीव आहे, ह्यांना जीव आहे. गाय म्हशींकडून आम्ही उत्पन्नाची अपेक्षा करतो की गाय म्हशींनी दूध द्यावं, तसंच शेळ्यांकडून आम्ही उत्पन्नाची अपेक्षा करतो की त्यांचं वजन चांगलं आलं पाहिजे, मांस चांगला मिळाला पाहिजे. आणि आम्ही जेव्हा ह्या गोष्टी विचारात घेतो, एक उद्दिष्ट समोर ठेवतो, तर आम्हाला कुठेतरी त्याला खत पाणी द्यावं लागेल, काहीतरी पुरवावं लागेल, ठीक आहे ना. आणि आम्ही बी पेरलं तर झाड येणार आहे, बीज पेरल्यानंतर झाड कसं येईल? आम्ही जर शेळ्यांना चांगलं खायलाच नाही दिलं, व्यवस्थित पौष्टिक खायलाच नाही दिलं, तर आम्हाला त्यांच्यापासून मांस मिळणार नाही. आपण मांसासाठी शेळ्यांचं शेळी पालन करतो किंवा करायचा विचार करतो असो. ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी. आणखीन एक गोष्ट तुम्हाला एक सांगू द्या की जेव्हा शेळी आमची गर्भावस्थेमध्ये, आताच आमच्याकडे फार्म आहे, 20-40 शेळ्या आहेत आमच्याकडे. मी तुम्हाला सुरुवातीला की आधारस्तंभ या व्यवस्थापनाची ही स्लाइड दाखवताना शेवटचा एक महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे नोंदी. ठीक आहे ना, नोंदी ठेवणे आणि आमच्याकडे नोंदी असल्याच पाहिजे. बघा ज्याला नोंदी जमल्या नाही या व्यवस्थापनामध्ये, ठीक आहे ना, मग ते गाई म्हशीचा असो, शेळी पालनाचा असो की कोंबडीचा असो, त्यानं ह्या पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून ह्याच्याकडे पाण्याच्या दृष्टिकोनाला त्यांना व्यवसायाचं स्वरूप दिलंच नाही असं समजायचं, ज्यांनी नोंदी ठेवल्या नाही. आम्ही म्हणू की नाही आम्ही व्यावसायिक शेळी पालन, व्यावसायिक गाय म्हैस पालन शिकायचं आम्हाला करायचंय. अरे पण तुम्ही नोंदीच ठेवल्या नाही कुठल्या, तर तुम्हाला तो व्यवसाय करताच येणार नाही किंवा व्यवसायाचं स्वरूप प्रोफेशनलिझम ज्याला म्हणतो ते तुम्हाला देताच येणार नाही. मला सांगायचंय की तुमच्याकडे रेकॉर्ड असलं की कोणत्या शेळ्या गाभण आहेत, त्याप्रमाणे तुम्ही पशुवैद्यकाला सांगून ठेवायचं की आमच्या ह्या महिन्यात ह्या शेळ्या इतक्या गाभण आहेत आणि त्या यायची शक्यता आहे, 1-2 दिवस मागे पुढे होतील. तुमची तयारी तिथं असली पाहिजे. बघा मी काही शेळी पालक असे पाहिलेले आहेत की ज्यावेळेस त्यांची शेळी प्रसवते त्यावेळेस ते घराच्या बाहेर कुठे जात नाही. ठीक आहे, कोणतं फंक्शन असेल, अवॉइड करता येत असेल तर अवॉइड करतात. ठीक आहे ना, लग्न आणि मृत्यू सोडून बाकी कोणते फंक्शन असेल तर ते अवॉइड करतात. कशामुळे? तर त्यांच्या
आज फार्म मध्ये 3 शेळ्या ज्या त्या प्रसवणार आहेत, त्यांना पिल्ल होणार आहेत. तो आशेने बघतोय 3 दोन्ही 6 पिल्ल येतील, 6 नाही आले तर 5 येतील. ठीक आहे ना. आणि असे जर तो प्लॅन करतोय त्याप्रमाणे नियोजन करतो तर खूप चांगलं आहे. मला ते शेतकरी असा म्हटला की सर म्हणे ज्यावेळेस सिरोही नावाच्या सिरोही जातीच्या शेळ्या त्याच्याकडे होत्या की दोन जर शेळ्या आमच्या उद्या प्रसवणार आहेत तर मी 2-3 दिवस घरदार कुठे सोडत नाही म्हणे. आणि ज्या दिवशी त्यांना पिल्ल होतात त्या दिवशी आमच्या घरी पुरणपोळी होते, आमच्या घरी गोड जेवण होतं म्हणे. तोच आमच्याकरता दिवाळी दसरा असतो. बघा, असं जोपर्यंत आम्ही आमचं भावनिक नातं या व्यवसायाशी जोडणार नाहीत आणि त्याच्यामध्ये व्यवसायाचं स्वरूप आणणार नाहीत तोपर्यंत आमचा व्यवसाय पण पुढे जाणार नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या. असो, मग शेळ्यांचं जे आपण गाभण शेळ्या त्यांचं व्यवस्थापन पाहत असताना मी तुम्हाला एक मुद्दा सांगत होतो की पशुवैद्यकाला पूर्वकल्पना द्यायला पाहिजे. त्याकरता आमच्याकडे रेकॉर्ड असलं पाहिजे की कोणत्या शेळ्या केव्हा येणार आहेत. असो, मग हे कशासाठी करायचं की प्रसवताना शेळी अशा कोणत्याही घटना सामोऱ्याला आम्हाला जायला नाही पाहिजे. ती परिस्थिती नाही आली पाहिजे की जिथं प्रसवताना शेळ्यांचं म्हणजे कर्णांची मृत्यू झालेली आहे. ठीक आहे ना. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला खूप व्यवस्थितपणे आहाराच्या बाबतीत आम्हाला काय व्यवस्थापन वेगळं करायचं त्यासाठीच करायचं की आमचे करडे जिवंत राहिले पाहिजे. आमचे करडे हे तंदुरुस्त अशा प्रकारचे जन्माला आले पाहिजे. त्यांची प्रतिकार शक्ती त्यांच्या आईकडून जी त्यांना मिळते रक्ताच्या द्वारे सगळ्या न्यूट्रिएंट्स पोषक द्रव्य जे त्याच्याद्वारे ती चांगली असली पाहिजे. ह्यासाठी आम्ही शेळीचं गाभण जे आहे गाभण शेळीचं व्यवस्थापन वेगळं ठेवतो. बघा, आम्ही व्यवस्थापन वेगळं का करत आहे त्याचं पाठीमागचं कारण आहे. आम्ही जर एकत्र बांधल्या गाभण शेळ्या तर ह्या भाकड शेळ्या सांगते भांडणं करतील, भाकड शेळ्यांची भांडणं करतील आणि कुठेतरी मग गर्भपात होण्याची शक्यता असते. म्हणून थोडस आम्ही ह्या गोष्टीच्याकडे लक्ष द्यायचं. सुरुवातीच्या काळामध्ये जी गाभण शेळी असते एवढा आहाराचं तिचं आम्ही जे काही आहे नेहमी देतो त्याच्याकडे फारसं बदल करायची गरज नाही. पण शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये मात्र आम्हाला जाणीवपूर्वक काही प्रयत्न करणं व्यवस्थापनामध्ये चांगल्या प्रकारचे बदल करणं गरजेचं आहे. असो, आम्ही बघितलं की शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये आम्हाला 100 ते 150 ग्रॅम जो आहे तो प्रथिनयुक्त चांगला खुराक जो आहे तो आहार देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आम्ही बघितलं गाभण शेळीची जोपासना करताना ती स्वतंत्र बांधायची आहे. अर्थात हे कायसाठी कशासाठी करायचं की शेळ्यांची एकमेकांची भांडणं होऊ नयेत, तिला चांगला हिरवा वाळलेला चारा आणि पाणी आणि पोषक खाद्य जे ते मिळणं गरजेचं आहे. वैद्यकीय मदत पशुवैद्यकीय मदत जी आहे त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. अरे आता हा प्रॉब्लेम तयार झाला, आता मी व्हेटरनरी डॉक्टरला केव्हा फोन करू, तो केव्हा येईल, ह्या गोष्टी आमच्या फार्मवर कधीच घडल्या नाही पाहिजे. आमच्याकडे पशुवैद्यकाचा नंबर असणं गरजेचं आहे, तो असलाच पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं नोंदी असतील तर आम्ही पूर्वकल्पना त्याला देऊ किंवा हा वेळ आमच्यासाठी काढून ठेव. होऊ शकते माझी शेळी ह्या 2-4 तासामध्ये ह्या उद्याच्या रात्री किंवा येणाऱ्या रात्री किंवा सकाळी ती प्रसवू शकते. मदत लागली तर मी तुला फोन करेल. ह्या गोष्टी मग तोही सांगल की असे प्रॉब्लेम येऊ शकतात, असं हे राहू दे तुझ्याकडे औषध. अशा प्रकारचं नियोजन आम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणून मी इथं स्ट्रेस देत आहे मुद्दामून की गाभण शेळीची आम्हाला खूप चांगल्या प्रकारची काळजी जोपासना व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. बघा, आणखी काही महत्वाच्या गोष्टी की नुकत्याच गर्भपात झालेल्या शेळ्यामध्ये तिला चुकून जाऊ देऊ नये. कारण त्या शेळ्यांचा गर्भपात कशामुळे झाला हे आम्हाला माहित नाही. तो जर गर्भपात संसर्गजन्य आजारापासून झाला असेल आणि आमची शेळी गाभण असलेली तिच्या जवळ जाईल किंवा ती शेळी तर येईल तर होऊ शकतं की ते संसर्ग हिला पण होईल आणि आमची ही जी शेळी गर्भावस्थेमध्ये आहे तिचा पण गर्भपात होऊ शकेल. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी हे बारकावे आम्ही लक्षात घेतलेच पाहिजे. बघा, शेळी जर दुभती असेल तर 6 ते 8 आठवडे तिला दुधापासून आटवावे गरजेचे आहे. कारण न्यूट्रिएंट जे आहेत ते लॉसेस जे आहेत ते आम्हाला मिनिमाइज करता येतात आणि रिटेन्शन ऑफ न्यूट्रिएंट म्हणजे पोषक तत्वे शरीरामध्ये जास्तीत जास्त राहू देणे आणि त्याचा उपयोग गर्भात वाढणाऱ्या बच्चांसाठी व्हावा अशा पद्धतीचं त्यांचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. चरावयास लांबवर सोडू नये अशा शेळ्या सगळ्यात महत्वाचं. बघा, आम्ही काय करतो कळपामध्ये सोडून देतो. एक गोष्ट लक्षात घ्या, गाभण शेळीचं पिल्लू गर्भावस्थेमध्ये मरणं किंवा ते प्रसवल्यानंतर मरणं म्हणजे आमचं ATM कार्ड हरवणं आहे. लक्षात घ्या,
ठीक आहे ना. म्हणून या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की गर्भावस्थेमध्ये असलेल्या शेळीचं पिल्लू गर्भामध्ये मेलं नाही पाहिजे, किंबहुना ते बाहेर आल्यानंतर ती शेळी प्रसवल्यानंतरही मेलं नाही पाहिजे. नाही तर आमचं एटीएम कार्ड हरवलं समजायचं, आमचे पैसे गेले 5-10 हजार रुपये, एक जर बच्चू गेला तर. असो, अशा शेळीला दूरवर सोडायचं नाही. आणि आणखीन एक गोष्ट, तिला वारंवार हाताळायचं पण नाही आणि तिला मारझोड तर मुळीच करायची नाही. ठीक आहे ना. आणि प्रतिकूल हवामान असेल, समजा आता आमच्या शेळ्या जर अशा मला सांगू द्या की खूप थंडीच्या दिवसामध्ये आता त्या प्रसवणाऱ्या झाल्या, तर थंडीपासून संरक्षण करायचं आहे. ज्या गोष्टी आपण बोललो त्या थोड्याशा विस्तृत स्वरूपामध्ये ह्या ठिकाणी आहे. तर अर्थात वेळ झालेला आहे आणि मी तुम्हाला ह्या गोष्टी पण नंतर पीपीटी कुठेतरी तुमच्या ग्रुपवर टाकून ह्या तुम्हाला अवगत करायचा प्रयत्न करणार आहे. ह्या पीपीटी मधून किंवा ह्या महत्वाच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या शेळ्यांच्या प्रजनन व्यवस्थापनामध्ये, तर काही गोष्टी आम्हाला त्यामध्ये लक्षात घेण्याचं आहे की म्हणजे नोंदी आम्हाला माझ्यावर येणे वगैरे वगैरे या सगळ्या आमच्याकडे असल्या पाहिजे. शेळीचा गाभण काळ आम्हाला माहित असला पाहिजे की तो 150 ते 152-55 दिवसापर्यंत असतो आणि मग कशा पद्धतीने आम्हाला त्यांचं व्यवस्थापन करायचं, या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतरची बाब आहे दुभत्या शेळीची जोपासना, की शेळ्याने आता बच्चे दिलेले आहेत, प्रसवलेली आहे ती, आणि मग अशा वेळी मग शेळ्यांचं व्यवस्थापन कसं करायचं. बघा, ती दूध पाजवणारी बच्चांना अशा प्रकारची शेळी आहे, जिला दुभती शेळी आम्ही म्हणतो. तिला अर्थातच ती दूध पाजते म्हणजे तिला तेवढं दूध तयार करावं लागतं आणि दूध असं तयार होत नाही. खाद्य, सकस चारा, हिरवा वाळलेला चारा, त्याच्यानंतर त्यांना असं खाद्य की ज्याच्यामध्ये ऊर्जा जास्त आहे, कार्बोदके जास्त आहे, असं देणं गरजेचं असतं. आणि म्हणून अशा शेळ्या की ज्या दुभत्या आहेत, ज्या करड्यांना पाजतायत, त्यांना जर ती 1 लिटर दूध देत असेल तर तिला 100 ग्राम खुराक, 1 लिटर दूध देण्याच्या पाठीमागे आणि 100 ग्राम खुराक तिला मेंटेनन्स म्हणजे उदरनिर्वाहासाठी असा 200 ग्राम एकूण खुराक दुभत्या शेळींना 2 वेळेस विभागून म्हणजे 100 ग्राम सकाळी 100 ग्राम संध्याकाळी देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही यांना खायला बाहेर सोडतो तेव्हा ठीक आहे, बाहेर तरुण येतात, पण ज्यावेळेस ते गोठ्यातच बांधलेले असतात तेव्हा चाटण विटा जर ठेवल्या तर त्यांना मीठ आणि खनिज द्रव्य जे आहेत ते मिळू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार जे आहेत आम्ही टाळू शकतो. करडांची जोपासना, आता मी तुम्हाला मला सांगू द्या की करडांची जोपासना आणि करडांचं व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन हा विषय मी एक दिवस पूर्ण घेतलेला आहे. त्याच्यासाठी घेतलेला आहे बंधूंनो की तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी बोललो, आमच्या फार्मवरील करडे जिवंत राहिली पाहिजेत, त्यांची मरतुकी कमीत कमी राहिली पाहिजे, ती नियंत्रणातच असली पाहिजे. आणि असा फार्म जो ह्या संदर्भात काळजी घेतो तो फार्म मोठा होतो, तो फार्म प्रगतीपथावर जातो. तो फार्म जो आहे चालवणारा किंवा त्याचा प्रोप्रायटर जो आहे, तो मालक जो आहे तो मोठा होऊ शकतो. आणि म्हणून करडांचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे आणि म्हणून त्याला मी वेगळं वेटेज देऊन 1 तास त्याच्यावरच सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी मी काही माहिती देणार नाही तुम्हाला. नंतर आपण जे पाहत आहोत व्यवस्थापन, त्याच्यामध्ये आपण गाभण शेळीचं पाहिलं, दुभत्या शेळीचं पाहिलं. गाभण शेळीचं मी खूप खोलवर तुम्हाला सांगितलं. नंतर दुभत्या शेळीच्या संदर्भात तुम्हाला महत्वाची टीप दिली की 1 लिटर ती दूध देत असेल तर तिला 100 ग्रॅम खुराक द्यायला पाहिजे. ती 1.5 लिटर देत असेल तर 150 ग्रॅम, आणि ह्या खुराकामध्ये अधिक म्हणजे शिल्लकचा उदरनिर्वाहासाठी 100 ग्रॅम, असा एकूण तिला 200 ते 250 ग्रॅम खुराक 2 वेळेस विभागून दिला तर 100 ते 125 ग्रॅम सकाळी, 100 ते 125 ग्रॅम संध्याकाळी, अशा प्रकारचं दुभत्या शेळीला आम्ही चारा दिला पाहिजे, खुराक दिला पाहिजे. असो, नंतर आपण करडांचं मी तुम्हाला सांगितलं, करडांचं आपण नंतर बघणार आहोत. आता पैदाशीच्या बोकडाची जोपासना कशी करायची आणि त्याच्याबद्दल काय व्यवस्थापनाच्या काही गोष्टी टिप्स आम्हाला बघायच्या आहेत ते आम्ही इथं बघून घेऊया. पैदाशी करता जो बोकड आहे त्याला शारीरिक किंवा वांशिक गुण असणारा बोकड जो आहे चांगल्या प्रकारचा, तो 1 वर्षाची निवड करावी. हे आपण पाहिलं, तो मारका नसावा. ठीक आहे. आता आम्ही असा जो बोकुड आहे जो आम्हाला निवडायचा आहे पैदाशीसाठीचा, तो वांशिक गुण चांगलेला असावा, शारीरिक गुणधर्म त्याचे चांगले असावा. ठीक आहे. तो 1 वर्षापेक्षा खूप मोठा नसावा किंवा लहानही नसावा. तो मारका नसावा. 1-1.5 वर्षापर्यंत एक दाताची जोडी असलेला चालेल, पण त्याच्यापेक्षा छोटा नसावा, खूप मोठा पण नसावा. तो मारका नसावा.
आणि नंतर मग असा जो बोकुड आहे त्याला त्याचं व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन पण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. असे पैदाशीचे बोकुड जे आहेत त्यांना सदृढ ते राहिले पाहिजे, ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. ते अशक्त नाही राहिले पाहिजे आणि ते खूप लठ्ठ पण नाही झाले पाहिजे. ठीक आहे ना. अशा बोकडांना 400 ते 500 ग्रॅम जो आहार आहे तो द्यावा आपण. अर्थात अर्धा किलो संतुलित खाद्य तुम्ही म्हणाल की नाही आता हे खूप महाग होतं किंवा याच्यावर खर्च खूप होतो, तर ठीक आहे, कमीत कमी 100 ग्रॅम तरी दिलं पाहिजे. ते यासाठी की जर आमचे पैदाशीचे बोकुड चांगले सदृढ असतील तर त्यापासून येणारी उत्पत्ती जी आहे, पुढची पिढी जी आहे ती पण आम्हाला चांगलीच मिळणार आहे. ठीक आहे ना. आणि मग अशा बोकडामध्ये ज्याचा आहार चांगला आहे, त्याचे शुक्र जंतूचे प्रमाण जे आहे ते चांगलं राहतं आणि फळवण्याची क्षमता जी आहे ती टिकून राहते, जर आम्ही संतुलित खाद्य, सुग्रास पौष्टिक खाद्य जर दिलं तर. आणि जर दिलंच नाही तर निश्चितच तो बोकुड आम्हाला 3-4 वर्षानंतर तो आम्हाला काही कामाचा येणार नाही, कारण त्याची फळवण्याची क्षमता जी आहे ती टिकणार नाही. एक नोंदवहीचं महत्व मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नोंदी घेणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे ना. आणि मग हे रेकॉर्ड किपिंग ज्याला म्हणतो ते अगदी गोठ्याच्या जागेची निवड, गोठ्याचं बांधकाम, त्यांना हिरवा चारा, वाळलेला चारा दैनंदिन बेसिसवर किंवा दररोजच्या गोष्टी जितक्या पण आहेत त्या पण सगळ्या इतंभूत गोष्टी आम्हाला लिहिणं गरजेचं आहे, त्याची नोंद ठेवणं गरजेचं आहे. नोंदवहीचे महत्व आणि प्रमुख कारणे, अर्थात नोंदवही जी आहे ती आमची एक रेडी रेकनर प्रमाणे आहे. ठीक आहे ना. ती कंपास बॉक्स प्रमाणे दिशा दाखवते आम्हाला आमच्या फॉर्मची, की आमचा फॉर्म प्रगती पथावर आहे की नाही. नोंदवही, ठीक आहे ना, वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी. आणि ज्या फॉर्मवर नोंदी नाही आहेत, मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, तो व्यावसायिक फॉर्म नाही आहे. ठीक आहे. तो प्रगती पथावर चाललाय का कुठे चाललाय याचं आकलन आम्हाला होणार नाही. आम्हाला आमच्या फॉर्मचं खरं चित्र जे आहे ते फॉर्मवर गेल्यानंतर शेळ्यांना पाहून आणि दुसरं नोंदवहीत आम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून शेळ्यांचं नोंदवही जर तुम्ही व्यवस्थित ठेवली तर तुम्हाला क्वालिटी मेंटेन करता येईल, गुणवत्ता मेंटेन करता येईल फॉर्मवर. आणि मग तुमच्याकडे आपोआपच गिराईक येतील. तुम्हाला मार्केटिंगसाठी त्यांच्याकडे जायची गरज भासणार नाही. असो, नोंदवहीचे प्रमुख महत्व आणि कारण जे आहेत ती इथं दिलेली आहेत, की आम्हाला नर मादी अपेक्षित जे वंशावळीची ती ओळखण्यासाठी मदत होते. नंतर शेळ्यांच्या व्यवस्थापनामध्ये त्यांची उत्पादनक्षम चाचणी, ठीक आहे, नर मादींच्या औषधोपचाराची निवड, नर मादींची निवड आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं आम्हाला सोपं जातं. ठीक आहे. ज्या निकृष्ट दर्जाच्या शेळ्या आहेत, ज्या आम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन देत नाही किंवा त्यांची वाढ चांगली होत नाही, अशा शेळ्या ज्या आहेत आम्हाला आमच्या कळपातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्या विकण्यासाठी आम्हाला मदत कुठे मिळते, कसं आम्ही ओळखू शकतो? आम्ही जर नोंदवहीमध्ये त्यांची नोंद आमच्याकडे असेल तर. औषधोपचार काय काय शेळीवर काय काय झालं, कसं रेकॉर्ड आहे, किंवा तिला निर्जंतुकीकरण किंवा तिला जंतनाशकाचं मात्रा दिली होती, तिची नंतरची मात्रा केव्हा आहे, वॅक्सिनेशन लसीकरण केव्हा केलं होतं, केव्हा आता करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आरसा नोंदवही म्हणजे तुमच्या फार्मचा आरसा आहे. आणि ते गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी लक्षात येईल. बघा, विक्रीची नोंदवही आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदवही आहेत. विक्रीची नोंदवहीमध्ये तुम्हाला विक्रीची तारीख, जनावरांचा बिल्ला क्रमांक, विक्रीचं समय, तिचं वय काय, त्या शेळीचं वजन किती होतं, विक्रीची किंमत किती आली, काय रेटनं आम्ही विकलं, कुणाला विकलं, ठीक आहे, आणि कशासाठी विकलं, म्हणजे मांसासाठी, कापण्यासाठी का पैदाशीसाठी, ह्या सगळ्या गोष्टी विक्रीच्या नोंदवहीमध्ये आम्हाला सापडतील. एक रजिस्टरमध्ये एक शेळी ते नोंद केल्यानंतर तिच्या ह्या नोंदवहीमध्ये तिची ही माहिती भरायची, 2-3 पानं सोडली की दुसरी शेळी, अशा प्रकारे एका नोंदवहीमध्ये वेगवेगळ्या शेळ्यांची माहिती आम्हाला रीती चांगल्या प्रमाणे ठेवता येते. कर्डाच्या वजनाची नोंदवही, कर्डांची एक नोंदवही असली पाहिजे. जसं विक्रीची आपण बघितलं, ज्याच्यामध्ये कर्डाचा बिल्ला क्रमांक, नर मादी, कोणचं कर्ड आहे, नर आहे का मादी आहे, जेंडर वाईज, त्याची जन्मतारीख, जन्माचं वजन, ठीक आहे, वजनाची तारीख, वजन केव्हा घेतलं होतं, नंतर वजन किती होतं, हे सगळं ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये किंवा सापडतील. नंतर शेवटचा शेरा, की सदृढ होतं काय, त्याला आजार झाले का काय वगैरे, ही कर्डाची नोंदवही जी आहे ती आम्हाला इथं पाहायला मिळेल किंवा ह्या नोंदी तिथं पाहायला मिळतील. शेळ्यांची वजनाची नोंदवही, शेळ्यांचा बिल्ले क्रमांक, वजनाची तारीख, वजन किती किलोग्राम, वजन वाढ कशी वाढत गेली, महिन्याला आम्ही वजन घेतो,
6 महिन्याला वजन घेतो ते सगळं वजन जे आहे त्या ठिकाणी आम्हाला इथं ती वही उघडली किंवा ती कॅम्प्युटरला फीड केली, तिचा बिल्ला क्रमांक टाकला की लगेच आम्हाला तिची पूर्ण माहिती येईल. असो, शेळी विण्याची नोंदवही, मग असं शेळीचा बिल्ला क्रमांक, नंतर संकरीकरणाची तारीख, कोणता बोकड वापरला, काय शेळ्या गाभा गेली की नाही, शेळी व्याऱ्याची तारीख, करडांची संख्या त्यांनी किती दिले, करडांचा बिल्ला क्रमांक, करडांचं वजन किती होतं, आणि मग शेरा काही विशेष बाबी असतील तर त्या शेऱ्यामध्ये येतील. अशा प्रकारे शेळी विण्याची नोंदवही, अशा प्रकारे आम्हाला ही नोंदवही ठेवायची आहे. रोजचा औषधोपचार, काय शेळ्यांच्या पद्धती, शेळ्यांच्या बाबतीमध्ये कोणता औषधोपचार केला, किंवा आम्ही असंही करू शकतो, वेगवेगळा रजिस्टर ठेवण्यापेक्षा एकच शेळीचा बिल्ला क्रमांक दिला आणि ही सगळी जी माहिती मी एका एका वहीची देत आहे, नोंदवायची, ती सगळी एका खाली एक अशी करत गेलो तर आम्हाला एका शेळीची सगळी माहिती एकाच वेळेस एकदा एक ऍट अ ग्लान्स मिळून जाईल. नंतर मर्तुक नोंदवही, की बिल्ला क्रमांक कोणता होता, काय होता. बघा, आणखीन एक महत्वाची गोष्ट, की आम्ही शेळ्यांचा विमा पण काढू शकतो. आणि मग विमा जे आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यांची पॉलिसी कशी आहे, कशा पद्धतीनं ते आम्हाला विमा देऊ शकतात शेळ्यांच्या मृत्यूकिती झाल्यानंतर, त्या सगळ्या जर टर्म्स अँड कंडिशन आपण बघितल्या तर विमा सुद्धा आम्ही उतरवू शकतो. असो, एक थोडासा स्क्रीनशॉट काढून एका वहीचा मी इथं पैदास नोंदवही, आरोग्य नोंदवही, लसीकरणाची, मर्तुकीची कशा प्रकारे त्याचं ते मुद्दे असले पाहिजे ते सगळे इथं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद सर, मी ह्या ठिकाणी थांबतो. बंधूंनो, कारण भरपूर जवळपास मी 1.5-2 तास तुमच्या संगती बोललेलो आहे आणि व्यवस्थापन हा विशेष तसा महत्वाचा आहे. आणि म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला. काही प्रश्न असतील तर आपण ह्या वेळेला विचारू शकता, आणि समजा ह्या वेळेला नाही विचारता आले तर व्हॉट्सअपला माझा नंबर आहे, व्हॉट्सअपवर तुम्ही करू शकता. असो, सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. यस सर, धन्यवाद सर. व्यवसाय कोणताही असो, त्यात जर व्यवस्थापन नीटनेटके असेल तर तो व्यवसाय हा नेहमीच उच्चांकाला जात असतो, असं यातून समजतं. जसे सरांनी आज सांगितलं की व्यवस्थापन, शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन किती महत्वाचं आहे हे सांगितलं. त्याचबरोबर प्रत्येक कोणताही व्यवसाय असो, जर त्यात व्यवस्थापन राहिलं आणि आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे तो आपण एक परिपूर्ण व्यवसाय करणार आहोत, म्हणजे एक त्याला जोडधंदा न बघता त्याला जर परिपूर्ण व्यवसाय म्हणून आपण बघणार असेल तर त्यात व्यवस्थापन फारच महत्वाचं असतं. तर धन्यवाद सर, आजचं हे जे सेशन होतं फारच महत्वपूर्ण होतं, कारण की त्यावरच आपला व्यवसाय असतो. तर पुन्हा एकदा सुनील सरांचे आभार, आणि सुनील सरांनी एवढं चांगलं मार्गदर्शन केलं आणि सरांचे ते पीपीटी सरांनी स्वतः जागून बनवलेलं आहे, तर मग त्याचं सुद्धा फार महत्व आहे. थँक्यू सर. जर कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी प्रश्न विचारू शकता, नाही तर आपण आजचं सेशन थांबवूया. नाही आहेत सुनील सर, काही प्रश्न नाही आहेत, तर आपण आजचं सेशन इथं थांबवूया. पुनश्च एकदा आपलं स्वागत. धन्यवाद सर की आपण अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. तर उद्याच्या भागात आपण भेटूया, पण मग सर्वात जास्तीत जास्त हजेरी दाखवत चला, हे फार महत्वाचं आहे. फक्त आपण ट्रेनिंग फक्त सर्टिफिकेट साठी नाही घेत आहोत, हे पण एक लक्षात ठेवा. जेवढी तुमची हे पीपीटी वगैरे तर तुम्हाला भेटणारच आहेत, पण ते सरांचं जे आहेत पीपीटीतून फक्त एक आपल्याला माहिती भेटणार, पण मग सरांचा जो अनुभव आहे तो त्या पीपीटीतून भेटणार नाही, हे लक्षात ठेवा सर्वांनी. सर्वांनी जास्तीत जास्त सेशनला हजर राहत जा. थँक्यू सर्वांचे, आणि धन्यवाद सर पुन्हा एकदा. आजचं आपण सेशन थांबवूया. थँक्यू सर. ओके जी सर.